मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपल्या जॉब वर्दीनेस म्हणजे जॉबसाठी आपण कसं फिट व्हावं ह्याच्यासाठी आपण 3 पार्टमध्ये हे 3 इनपुट्स देण्याचं प्लॅन केला. तर पहिला आपला होता रेझ्युमे बिल्डिंग. त्याच्यामध्ये रेझ्युमे किट ज्याला आपण म्हणतो. तर किट का म्हणतो की किट म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी साधनं जी आहेत त्याच्यामुळे आपल्याला साध्य करता येतं की चांगला रेझ्युमे कसा बनवायचा, त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी असणं आवश्यक आहे, त्याचं कव्हरिंग लेटर कसं करावं, त्याचा हेतू काय हे आपण मागच्या वेळी सांगितलं. आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो आहे GD म्हणजे ग्रुप डिस्कशन. तर मला सांगायला आनंद होतो की गेली अनेक वर्ष म्हणजे साधारणपणे गेले कमीत कमी 25-30 वर्ष तरी मी विद्यार्थ्यांना MBA इंजिनियर्स ह्या सगळ्यांना आणि इतर कंपन्यांना हे जे लोक आहेत त्यांना सर्वांना मी गाईड करत आलेलो आहे. आणि हा कार्यक्रम मी पूर्वी श्री अविनाश धर्माधिकारी यांचं चाणक्य मंडळ आहे तिथे पण मी केलेलं आहे. तर अशा रीतीने आजपर्यंत करत आलेलो आहे. तर मला खूप आनंद आहे की विद्यार्थी सहाय्यक समितीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्या की ग्रुप डिस्कशन हे जे आपण करतो तर ह्याच्यामध्ये तुमची प्रत्यक्ष त्याच्यामध्ये हजेरी असते. मराठीमध्ये ज्याला आपण म्हणतो की यू आर पार्टिसिपेटिंग, तुम्ही प्रत्यक्षरित्या हजर आहात. तर ग्रुप डिस्कशन कसं करायचं ह्या अगोदर मला तुम्हाला सर्वांना सुचवावंसं आवडेल. मी कुठली गोष्ट फोर्स करत नाही, सुचवावंसं आवडेल की तिथे तुम्ही प्रत्यक्ष कसं यावं. तर कृपा करून लक्षात घ्या. कधी जर स्नीझिंग झालं तर रुमालाचा वापर करा. सध्याचा कोरोनाचा टाईम आहे. हां, धन्यवाद. तर रुमाल वापरा नेहमी. तर हा आत्ताच नाही, इवन ग्रुप डिस्कशनला गेलं तरी सुद्धा समजा स्नीझिंग झालं, शिंक आली, खोकला आला तर आपल्या रुमालाचा नेहमी वापर करावा. याला आपण म्हणतो की दीज आर द एटिकेट, ज्याला आपण म्हणतो की सोशल एटिकेट. म्हणजे समाजामध्ये आपण कसा आपला वावर ठेवावा, कसं आपण स्वतःला प्रेझेंट करावं. तर ग्रुप डिस्कशनमध्ये जेव्हा आपण प्रत्यक्ष जातो तर तिथे आपलं सर्वात पहिल्यांदा असतं आपली स्वच्छता. तर तिथे स्वच्छता म्हणजे काय, चेहऱ्यावरती काय पावडर क्रीम लावून जायचं नसतं, पण आपला चेहरा अतिशय स्वच्छ पाहिजे, झोपाळू पाहिजे नाही. आता बऱ्याच वेळा लोक कुठेतरी आराम करतात, नंतर ग्रुप डिस्कशन जातात. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती जे आपण म्हणतो देहबोली, बॉडी लँग्वेजनी समोरच्याला कळतं की हा व्यक्ती जागरूक आहे का झोपाळलेला आहे का आळशी आहे. म्हणून ह्याची आपण खूप काळजी आणि दक्षता घेणं आवश्यक आहे. तर अतिशय आपण अलर्ट, जागरूक राहायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये स्वच्छतेच्या नंतर असं की आपण जो आपले डोक्यावरती, आता माझ्या डोक्यावरती केस नाही आहेत, पण ज्यांच्या डोक्यावरती केस आहेत तर त्यांनी तो केस कसे सांभाळायचे. तर कधी कधी असे ते आपण म्हणतो की हिरोगिरी टाईपचे केस केलेले असतात. तर एक लक्षात ठेवायचं की जर आपण हिंदी सिनेमा किंवा नाट्यसृष्टी किंवा मराठी सिनेमाला जात असू तर आपलं केसांचा पेहराव कसा असावा आणि नोकरीसाठी जात आहोत तर तो कसा असावा, ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. आत्ताच 2-3 दिवसापूर्वी माझ्याकडे एक विद्यार्थी आला होता. तर अतिशय हिरो टाईप त्याचा चेहऱ्यावरती, त्यांनी अशी ते बेअर्ड वाढवली होती वगैरे वगैरे, केस असे पिंजारलेले वगैरे होते. तर म्हटलं असं कृपा करून करू नये. नोकरीला जाताना आपण अतिशय शिस्तपूर्वक जायला पाहिजे. कारण की मी स्वतः सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डमध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलेलं आहे. तर कॅडेट्सना कसं ट्रेन करायचं, तर एक दिल्लीला कॉलेज तिथे मी जाऊन शिकवत असते कॅडेट्सना जे NDA किंवा IMAच्या इंटरव्ह्यूसाठी जातात. तर आपला चेहऱ्यावरती स्वच्छता आणि केस हे व्यवस्थितरित्या, त्याला आपण म्हणतो कोम्बिंग केलेलं पाहिजे, त्याला कंगवा फिरवलेला पाहिजे. अगदी त्यामध्ये काय पावशेर तेल घालायचं नाही की चेहऱ्यावरती तेल निथळतंय असं नको, पण ते व्यवस्थित नीटनेटके असायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण जे कपडे घालतो, तर ग्रुप डिस्कशन म्हणजे इथं आपलं प्रत्यक्ष हजेरी असते. तर ग्रुप डिस्कशनला जाताना ज्याला आपण म्हणतो की कॉर्पोरेट ड्रेसिंग, तर मी असं रिकमेंड करतो की असं हिरवा, निळा, काळा असं शर्ट वगैरे घालण्यापेक्षा 3 रंग मी नेहमी रेकमेंड करतो. एक आहे पांढरा स्वच्छ, दुसरा आहे आकाशी, निळा आकाशी, आणि तिसरा आहे हलका बदामी रंग. तर ह्याच्यापैकी तुम्ही कुठलाही एक रंग तुमच्या आवडीचा आहे तो तुम्ही निवडू शकता. आणि तुम्ही तिथे जाताना तुम्ही जो शर्ट घालता तो नेहमी इन केला पाहिजे, तुमच्या ट्राउझर्समध्ये तो इन केला पाहिजे, बाहेर लटकता ठेवू नये. आणि जसं महात्मा गांधींनी सांगितलं की आपले कपडे नेहमी स्वच्छ असावेत. ते सिल्कन असण्याची काही गरज नाही, रेशमी वस्त्र घालायची नाहीत, पण ते नेहमी स्वच्छ असावे.
धडधाकट असावे आणि त्या शर्टला जी आपली बटन्स असतात ती संपूर्ण कॉलरपर्यंत बटन्स लावली पाहिजेत. तुम्हाला जर आरामदेय वाटत असेल तर तुम्ही नेकटाय वापरू शकता. पण आजकालच्या परिस्थितीमध्ये जे कॉर्पोरेट ड्रेसिंगमध्ये मी पाहतो अगदी MD पासून मॅनेजर्स पासून की कुठे नेकटाय पूर्वी जो होता तो घालायची पद्धत होती, आता कुठे नेकटाय घालत नाहीत. त्यामुळे नेकटाय घालायला पाहिजे असं काही नाहीये, परंतु तुम्ही व्यवस्थित शर्ट संपूर्ण बटन्स लावली पाहिजेत. तुमच्या हाताला इथे जे कफ्स असतात त्याचे बटन्स लावली पाहिजेत आणि कुठेही ढिलेपणा हा असता कामा नये. आणि तिथे जाताना तुम्ही महत्वाची गोष्ट की तुमच्या पायामध्ये शूज पाहिजेत. चपला घालून कधी जाऊ नये. तुम्ही एक साधा प्रयोग करून बघा की तुम्ही कुठेही ज्याला आपण म्हणू की एखाद्या सोशल कार्यक्रमासाठी कधी जात असाल किंवा कोणाच्या घरी व्यक्तिगत भेटीला जाल तर तुम्ही चपला वगैरे घालणं तेव्हा ठीक असतं. पण इंटरव्ह्यूला जर तुम्ही चपला घालून गेलात किंवा ते हवाई चप्पल घालून गेलात किंवा अगदी कोल्हापूरच्या अतिशय फॅशनेबल चपला घालून गेलात आणि त्याच्याऐवजी तुम्ही जर शूज घातले तर तुम्हाला तो एक फरक स्वतःला जाणवून येईल. म्हणून शूज नेहमी पायामध्ये असावे आणि शूज कसे तर अतिशय पॉलिश केलेले असावेत. सर्वात पहिल्यांदी गोष्ट आम्ही जी कुठल्याही परेडमध्ये पाहतो आम्ही म्हणतो टर्नआउट. टर्नआउट म्हणजे तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट केलं आहे. तर अगदी केसापासून पायाच्या बुटापर्यंत अतिशय स्वच्छ पाहिजे आणि शूज पॉलिश केले पाहिजे. तर हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही ग्रुप डिस्कशनला जाताना एक जरूर तुमच्या सोबत साधन घेऊन चला. एक छोटीशी तुमची नोटपॅड तुम्ही स्वतः नेहमी बरोबर ठेवावी. फार मोठी असायची आवश्यकता नाही आहे. वाटलं तुम्ही एक नोटबुक घेऊ शकता आणि मी तर नेहमी सांगतो की एक 10 ते 15 रुपयाची एक नोटबुक आजकाल मिळते जी लहानपणापासून मी वापरलेली आहे. कदाचित तुम्ही पण फार फॅन्सी नोटबुक आणायची गरज नाही. तर तशी नोटबुक ठेवा आणि तुमच्याबरोबर बॉलपेन ठेवा तुम्ही स्वतःचं. इतरांच्याकडे कधी मागायचा प्रसंग येऊ नये. हे का असतं की जेव्हा तुम्ही ग्रुप डिस्कशनमध्ये तुम्ही आपले काही मुद्दे मांडू इच्छितात तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मुद्द्यांची टिप्पणं करणं नोंद घेणं हे खूप आवश्यक आहे की कुठला मुद्दा तुम्हाला विसरता कामा नये. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट ग्रुप डिस्कशनमध्ये तुमच्यापेक्षा अधिक असू शकतात लोक आणि नॉर्मली असतात. साधारणपणे 5 ते 7 ते 10 ह्याच्यापेक्षा मोठा कधी ग्रुप डिस्कशन मध्ये नसतात लोक. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे जे लोक आहेत जे सहभाग घेणारे आहेत तर त्यांचे काय मुद्दे आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये लिहून घ्यावे आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला पुढे जाऊन त्याच्यावरती तुमची काय प्रतिसाद द्यायचा आहे, प्रतिक्रिया नाही, काय प्रतिसाद द्यायचा आहे तो कसा असावा हे मी तुम्हाला पुढे काही सजेशन मांडणार आहे. तर तुमची स्वतःची नोटबुक ठेवा. असे सुट्टे कागद घेऊन जाऊ नये. आपण किती ऑर्गनाइज्ड आहोत, स्वतःचं आपण नियंत्रण कसं केलं आहे हे तुमच्या चांगल्यासाठी आहे आणि समाजाला दाखवण्यासाठी नाही आहे. पण लोकांना कळलं पाहिजे की तुम्ही आपली व्यवस्था नीट ठेवता. कारण की आपली मेमरी कितीही चांगली असली तरी एखादी गोष्ट आपण विसरू शकतो. म्हणून ती कृपा करून लिहिण्याची सवय करा. ठीक आहे. तर आता आपण काही मी तुम्हाला स्लाइड दाखवणार आहे. 1 तासाचा कार्यक्रम आहे तर साधारणपणे मी कसं कॅल्क्युलेट करतो ते सांगतो की एका स्लाइडमध्ये मी 4 ते 5 मुद्दे सांगतो. आता मी 8च स्लाइड आज बनवून आणलेले आहेत. तर 8 स्लाइड जर मला 6 मिनिटं दाखवण्यासाठी लागणार असते तर 8 × 48 असं मी कॅल्क्युलेट केलं आहे. म्हणजे 60 मिनिटांमध्ये 48 मिनिटात मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहेत, काही सजेशन देणार आहेत, सुझाव प्रस्ताव देणार आहे आणि त्याच्यावरती तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्नांना मी उत्तर समर्पकरित्या समाधानकारकरित्या देण्यासाठी मी तुम्हाला पण वेळ दिला पाहिजे. ठीक आहे. तर कृपा करून तुमचे काही प्रश्न असतील तर ते अवश्य विचारावे. ज्यांची विचारायची इच्छा असेल तर ते त्यांचा माईक अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. कारण की हा ज्याला आपण म्हणतो की विचारांची देवाणघेवाण करण्याचा हा एक अनुभव आहे. ठीक आहे मित्रांनो. आय होप आय एम क्लिअर. स्पष्ट आहे. धन्यवाद. ओके. तर आता आपण सुरू करूया. धन्यवाद. आता आपण पहिल्या स्लाइडला जातोय. पहिली स्लाइड दाखवूया. तर मित्रांनो, डूज इन ग्रुप डिस्कशन म्हणजे ग्रुप डिस्कशन मध्ये काय करणं हितावह आहे, काय करणं अधिक चांगलं आहे हे मी तुमच्या पुढे काही मुद्दे मांडणार आहेत. तर मला एक संत तुकाराम यांची एक शिकवण तुम्हाला सर्वांना सांगावीशी वाटते आणि त्यांनी असं सांगितलं होतं की झाड जाणावे फुले आणि माणूस जाणावे बोले. तर झाड आपण कसं आहे
किती उपयोगी आहे ह्याची आपण कशी ओळख घेऊ शकतो. तर त्याला नुसती फुलं कशी येतात असं नाही, पण त्याचा विस्तार कसा होतो. आता असं वडाच्या झाडाला कदाचित फुलं नसतील, पण फुले म्हणजे इथे संत तुकारामांनी जे म्हटलंय की फुले म्हणजे त्याचा विस्तार, त्याचा विकास कसा होतो. तर झाड जाणावे फुले आणि माणूस जाणावे बोले. आपण कसं बोलतो, काय बोलतो, कशा रीतीने बोलतो, केव्हा बोलतो, किती बोलतो, ह्या सगळ्यावरून आपली समाजामध्ये, मग ते ग्रुप डिस्कशन असू दे किंवा इतर कुठलीही सोशल चर्चा असू दे, आपली ओळख, आपला परिचय त्यातून होत असतो. कारण की जसे आपले विचार तसं आपलं बोलणं असतं, आणि असं आपलं बोलणं असतं त्याप्रमाणे आपली कृती असते. तर हे नेहमी लक्षात ठेवा. संत तुकारामांनी जे सांगितले की झाड जाणावे फुले आणि माणूस जाणावे बोले. आता पहिली गोष्ट आहे की ग्रुप डिस्कशनमध्ये तुम्ही ऑफर केलं पाहिजे, मी तुम्ही लोकांच्या पुढे मांडलं पाहिजे आयडियाज अप्रोप्रिएट टू द इश्यू. आता तुमच्या पुढे समजा एक इश्यू मांडला असेल, आता कधी ग्रुप डिस्कशनमध्ये पॉलिटिकल किंवा रिलिजियस असे कुठलेही सब्जेक्ट नसतात, पण उदाहरणार्थ एक जर विषय मांडला की हिंदुस्थानमध्ये आपण वॉटर मॅनेजमेंट कसं करू शकतो, बरोबर, किंवा वन संरक्षण कसं करू शकतो, किंवा समाजामध्ये आपण चांगली शिक्षण पद्धती कशी आणू शकतो, ज्याला आपण म्हणतो की न्यूट्रल प्रश्न जे सामाजिक उपयोगाचे आणि राष्ट्राच्या उपयोगाचे असतात, असे विषय सगळ्यांच्या पुढे मांडण्यात येतात. किंवा असंही असू शकेल की युवा वर्गाला किंवा कोणालाही आपली स्वतःची शैक्षणिक जबाबदारी ही आपण कुठल्या रीतीने त्यामध्ये कौशल्य आणू शकतो की जेणेकरून आपली पात्रता, आपली योग्यता वाढू शकेल, अशा प्रकारचे विषय असतात. तर हे जे विषय असतात, जे टॉपिक असतात, ह्याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा की तुमची जी जागृती आहे, तर आजूबाजूला तुम्ही जी वर्तमानपत्र असतात त्याचा रेग्युलर रितसरपणे तुम्ही वाचन केलं पाहिजे. टीव्ही किंवा रेडिओच्या बातम्या सुद्धा तुम्ही ऐकू शकता, म्हणजे समाजात आज काय घडत आहे तर ह्याच्याविषयी तुमची जागरूकता पाहिजे. कारण की कधी कधी समजा जर विचार एक मांडला की WTO म्हणजे काय, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, तर बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना WTO म्हणजे काय, WHO म्हणजे काय किंवा युनिसेफ म्हणजे काय ह्याच्याविषयी माहिती नसते. तर आपल्याला आजच्या तारखेला जेव्हा आपण जगामध्ये एक प्रकारचं आजूबाजूला अतिशय माहितीचा प्रसार होत आहे, तर आपण अनाडी असून चालणार नाही. म्हणून मी हा शब्द मुद्दामून वापरतो की अनाडी. अनाडी म्हणजे ज्याला जाण नाही, ज्याला त्याच्याविषयी माहिती नाहीये, बरोबर. तर अनाडी असून आपल्याला चालणार नाही, कारण की आपल्या कंपनीत काम करायचंय, जगात काम करायचंय, तर आपल्या या सगळ्या गोष्टींची माहिती असणं खूप आवश्यक आहे. युनेस्को, आता युनेस्को म्हणजे काय, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल अँड सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन, एवढं आपल्याला माहिती पाहिजे युनेस्को म्हणजे काय, बरोबर. तर एक उदाहरण म्हणून दिलं, तर कुठलाही विषय तुमच्या पुढे जो मांडण्यात येईल तर त्याच्यामध्ये तुम्ही आजूबाजूला जागरूक असणं आवश्यक आहे. पुढे सांगतोय की मेक ओरिजिनल पॉइंट्स अँड सपोर्ट देम बाय सबस्टॅन्शियल रिझनिंग. तुम्ही जो काही मुद्दा मांडता तो तुमचा ओरिजिनल असावा, तुमचा स्वतःचा असावा. सगळ्यांनी काही सॉक्रेटिस, अरिस्टॉटल सारखे विचारवंत आपण नसतो, विनोबा भावेंसारखे किंवा बापूजींसारखे आपण विचारवंत नाही आहेत अजून, त्याला व्हायला वेळ लागेल. परंतु आपला विषय, ह्याच्याविषयी आपले काय विचार आहेत ते आपल्याला स्पष्टपणे सांगता आले पाहिजेत, मांडता आले पाहिजेत. त्याच्यामध्ये कुठलेही कॉपी पेस्ट, आजकाल जे कम्प्युटरला हे असतं, पूर्वी हे टाईप रायटिंगमध्ये नव्हतं, पण आता कम्प्युटरच्या जगामध्ये कॉपी पेस्ट खूप असतं. तर कॉपी पेस्ट असून तुमचा विचार हा स्वतःचा असावा. म्हणून स्वतःचा विचार करण्याची क्षमता ही आपण प्रत्येकाने वाढवली पाहिजे. कुठलाही मुद्दा समोर आला तर तुमचा स्वतःचा विचार करण्याची तुमची तयारी पाहिजे, आणि त्याला रिझनिंग म्हणजे कारण मीमांसा, असा माझा विचार का आहे हे सांगता आलं पाहिजे. जर मी असं म्हटलं की मुलांना चांगली नोकरी, बरोबर, किंवा उच्च पदस्थ जागेवरती जाण्यासाठी कुठल्या प्रकारचे गुण किंवा कुठल्या प्रकारचं कौशल्य पाहिजे, हा तुमचा स्वतःचा विचार तुम्हाला सांगता आला पाहिजे. मग त्याच्यामध्ये मला पगार जास्त हवा आहे, कदाचित हाही एक मुद्दा असू शकतो, किंवा माझं कौशल्य मला स्वतःला सिद्ध करता येईल हे असू शकतं. आता बऱ्याच वेळेला मी पाहतो की लोक रेझ्युमेमध्ये लिहितात की आय वॉन्ट टू बिल्ड माय करिअर. तर मग कंपनीमध्ये जे सिलेक्ट करणारे असतात, जे ग्रुप डिस्कशनला सुद्धा हा विषय येतो की तुम्हाला तुमचं करिअर बनवायचं असेल तर आमच्या कंपनीत तुम्ही येऊन कशाला करता, तुमच्या खर्चावर तुम्ही बाहेर करा ना. पण जर मी म्हटलं की तुमच्या कंपनीमध्ये येऊन माझ्या आयडियाज मी वापरून जर मला प्रॉब्लेम सॉल्विंग करता आलं, समस्यांना मी कसं सोडवू शकेन हे सांगता आलं, तर कंपनीला कळेल की तुम्ही काहीतरी उपयुक्त काम करायला इच्छुक आहात.
मग तुमची कितपत तयारी आहे याचे तुमचे परीक्षण घेतलं जाईल. एखाद्या कधी कधी रिटर्न टेस्ट पण दिली जाते, कधी कधी ग्रुप डिस्कशन म्हणून करता येतं की तुम्हाला समस्या समोर केले, तुम्ही कशा प्रकारचं निराकरण करता ह्याच्यावर तुमची परीक्षा घेण्यात येते. ठीक आहे. सो लिसन टू द अदर पार्टिसिपंट्स ॲक्टिव्हली अँड केअरफुली. ग्रुप डिस्कशनमध्ये इतर लोक काय बोलतात ह्याच्याकडे तुम्ही अतिशय जागरूकपणे ते काय म्हणतात ऐकलं पाहिजे. प्रत्येक मुद्द्याचं तुम्ही दखल घेतली पाहिजे. आणि दखल घेणं म्हणजे काय, ते समजून घेणं. हां, कोणीतरी काहीतरी बोलतंय, मला त्याच्याशी काय घेणं देणं असं करून चालणार नाही. कारण की ग्रुप डिस्कशनमध्ये बोलण्याचा हेतूच हा असतो की तुम्ही इतरांच्या पुढे आपले मुद्दे कसे मांडता एक, आणि दुसरं त्यांच्या इतरांच्या मुद्द्यांवरती तुमचा प्रतिसाद काय आहे. तर तिथे प्रतिक्रिया म्हणजे भांडाभांडी करायची नसते. आता बऱ्याच वेळा लोक खूप भावनिक, ज्याला आपण म्हणतो इमोशनल होतात. नाही नाही, यू कॅन डू लाईक दिस, म्हणजे अशी चिडचिड करतात लोक. तर ग्रुप डिस्कशनमध्ये ह्या गोष्टी होणार नाही ह्याची आपण दखल घेतली पाहिजे. आता बऱ्याच वेळेला लोक खूप आग्रह करतात, मुझे ऐसा लगता है ये होना ही चाहिए. तर होना ही चाहिए हा आपला एक पॉलिटिकल प्लॅटफॉर्म नाही आहे, बरोबर. राजनीतीमध्ये आपण नाही आहे. होनाही चाहिए म्हणण्यापेक्षा हे झालं तर समाजाला हे हितावह होईल किंवा असं करण्याने अधिक चांगलं होऊ शकेल. का होऊ शकेल हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे ना मित्रांनो. माझा मुद्दा क्लिअर झाला आहे. म्हणून कुठल्या गोष्टीचा दुराग्रह धरू नये, कुठल्या गोष्टीला फोर्सफुली सांगू नये, पण ती गोष्ट करणं अधिक चांगलं काय आहे, त्याचे प्लस पॉईंट काय, मायनस पॉईंट काय हे आपल्याला सांगता आले पाहिजे. पुढे आहे, व्हॉट एव्हर यू से मस्ट बी विथ द लॉजिकल फ्लो. ज्याला आपण म्हणतो तर्कशुद्ध आपलं विचारसरणी मांडता आली पाहिजे. जर तुम्हाला असं विचारलं की आज डिजिटायझेशन समाजामध्ये का करणं आवश्यक आहे, हा समजा ग्रुप डिस्कशनसाठी तुमच्या पुढे मुद्दा मांडला, तर डिजिटायझेशन म्हणजे काय, डिजिटायझेशन कशा रीतीने करता येतं, त्याचं का करायचं असतं, त्याच्यामुळे काय फायदे होतात, त्याच्यामुळे नफा नुकसान काय असतं, हे जोपर्यंत आपल्याला आपल्या विचाराने सांगता येत नाही तोपर्यंत आपण तर्कशुद्ध ते मांडू शकत नाही. म्हणून समाजामध्ये काय घडत आहे, कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत किंवा नाही, ह्याचा नेहमी तुम्ही सारासार, ज्याला आपण म्हणतो की संतुलित विचार करायला शिकावं, अशी माझी तुम्हाला सजेशन आहे. तर तर्कशुद्ध मांडायचे आणि व्हॅलिडेट विथ एन एक्झाम्पल. जेवढं शक्य असेल तुम्ही जे सांगाल तर त्याचा तुम्हाला कुठे पडताळा आला आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. जसं तुम्ही म्हणाल की डिजिटायझेशन केल्यामुळे, जसं उदाहरणार्थ मी एक सांगतो जे आता माझ्या डोक्यात आलं आहे की काही महिन्यापूर्वी भारताचे एक अतिशय छान शिक्षक दिसले गुरुजी, ऐकले का तुम्ही त्यांचं नाव. तर दिसले, आता हे बघा काही मुलांना माहिती नाही आहे, माझ्या इथे मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही, पण दिसले गुरुजींना जगामध्ये बहुश्रुत झालेले आहेत. त्यांनी आज विद्यार्थ्यांसाठी फार मोठं काम केलं आहे डिजिटायझेशन करण्यामुळे. म्हणजे त्यांनी QR कोड देऊन मुलांना ज्ञानाची दालनं उघडी करून दिली आहेत. ते QR कोडमुळे सहज शक्य झालं आहे. तर डिजिटायझेशनचा काय फायदा आहे, लोकांना कशा रीतीने ज्ञान प्राप्त करता येतं. आता पूर्वी आमच्या वेळी हे सगळं नव्हतं. जेव्हा मी तुमच्यासारखे विद्यार्थी होतो तर आम्ही ठिकठिकाणी लायब्ररीमध्ये जात असे. आज तुम्हाला सगळं जिथं तुम्ही बसता ते तुम्हाला अख्खं जग खुलं झालंय. तुम्ही गुगलनी सर्च करू शकता, विकिपीडियानी सर्च करू शकता. इथे हजारो ॲप्स आहेत ज्याद्वारे तुम्ही ज्ञान संपादन करू शकता, बरोबर. तर डिजिटायझेशनचा काय फायदा आहे हे तुम्हाला तिथे कळलं पाहिजे आणि ते कशा रीतीने वापरायचं हेही कळलं पाहिजे. म्हणून प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करायला शिका आणि सुरुवातीपासून अंततः काय आहे, ज्याला आपण म्हणतो की स्टार्टिंग टू कम्प्लिशन, आणि प्रत्येक गोष्टीच्या खोलात जायला शिका, बरोबर. पुढे, मेक ओनली ऑथेंटिक अँड ॲक्युरेट स्टेटमेंट्स. तुम्ही जे काही विधान करा ते अतिशय ऑथेंटिक पाहिजे. आता असं समजा इथे एखादी गोष्ट ऑथेंटिक म्हणजे भारतीय मानक संस्था, इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन किंवा ISOनी, इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशनने काही सांगितलं असेल तर हा एक प्रकार आहे ऑथेंटिक सांगण्याचा प्रकार. पण आपण काहीतरी पेपरमध्ये वाचतो, लोकांच्याकडनं ऐकतो आणि मग सांगतो असं समाजामध्ये होत आहे किंवा असं होणं बरोबर नाही. तर जोपर्यंत त्याला कुठल्या प्रकारे दुजोरा नाही, पाठपुरावा झाले नाही, त्याला तर्कशुद्ध सपोर्ट नाही, तोपर्यंत ते ऑथेंटिक नाही आहे. तर अशा रीतीने तुम्ही जे काय म्हणाल ते ऑथेंटिक पाहिजे. तुम्हाला माहिती पाहिजे कोण असं म्हणालेलं आहे, बरोबर. समजा आपण असं म्हटलं की जगामध्ये स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी श्री नेल्सन मंडेला यांनी काय काम केलं,
हा जर विषय तुमच्या पुढे मांडला, तुम्हाला माहिती पाहिजे नेल्सन मंडेला कोण, हे कुठले राहणारे होते, त्यांनी काय केलं, बरोबर. तर हे तुम्ही जेव्हा आणाल आणि त्यांचं तुम्ही जर काही कोटेशन त्यांनी सांगितलेल्या शब्दाचा उतारा देऊ शकला, तर तुम्हाला कळू शकेल की ऑथेंटिक म्हणजे काय आणि ॲक्युरेट म्हणजे बिनचूक विधान आपल्याला करता आलं पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. आता पुढच्या स्लाइडला, आता डूज इन ग्रुप डिस्कशन, पुढे अजून पॉइंट सुरू आहेत. मॉड्युलेट द व्हॉल्यूम. आता नेहमी विचार करा की आपण जे बोलतो तर त्याच्यामध्ये 5 प्रकारची गती असते. पहिली असते आपली विचारांची गती. ही माहिती मी तुम्हाला देत आहे, लोकांना मी कम्युनिकेशनमध्ये सांगतो. कुठल्याही प्रकारे आपण जेव्हा विचार करतो, त्याला बिल गेट्सने म्हटले थिंकिंग ॲट द स्पीड ऑफ लाईट, बरोबर. इतक्या गतिशील आपण विचार करतो की एका मिनिटामध्ये म्हणजे WPM वर्ड्स पर मिनिट, तर साधारणपणे 900 ते 1000 वर्ड्स पर मिनिट आपण थिंकिंग करतो. कारण की आपल्या डोक्यामध्ये जे न्यूरॉन्स असतात, बरोबर, तर त्या न्यूरॉन्सची गती खूप फास्ट असते, तर त्या रीतीने आपले विचार येत असतात डोक्यामध्ये. पण जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपली स्पीड 900 ते 1000 वरनं ती येते 500 ते 600 पर्यंत एका मिनिटाला, जे अतिशय स्पीडने बोलतात. पण तसं बोलणं बरोबर नाही. का नाही ते मी आता पुढे सांगतो. आपण बोलू शकतो. त्याच्या पुढे असतं की जेव्हा मी बोलतो तेव्हा माझी इच्छा असते ऐकावं कोणी, तर ऐकण्याची जी आपली स्पीड असते ती साधारणपणे 300 ते 350 वर्ड्स पर मिनिट असते. मग ऐकल्यानंतर पुढचं लॉजिक काय असतं की मला ते समजलं पाहिजे, कारण की जोपर्यंत मी बोलतोय ते समजलं नाही तर माझ्या बोलण्याला काही अर्थ नाही आहे. आपला हेतू काय आहे, लोकांना समजलं पाहिजे. तर समजण्याची जी स्पीड असते ती साधारणपणे 150 ते 200 वर्ड्स पर मिनिट असते. आणि समजल्यानंतर ती आपल्या मनामध्ये, ज्याला आपण म्हणतो की डायजेस्ट झाली पाहिजे, बरोबर. ती आपल्या मनाला नुसती आवडली असं नाही, तर डायजेस्ट पचली पाहिजे. तर ही पचनाची जी स्पीड आहे ती असते 100 वर्ड्स पर मिनिट. आता मला सांगा की तुम्ही जे बोलत आहात तर ते लोकांना केवळ ऐकलं पाहिजे, समजलं पाहिजे, पचलं पाहिजे, आणि जर पचलं तर ते आवडेल का नाही. तर मग आपली स्पीड बोलण्याची किती असावी मला सांगा, किती असावी? 900 असावी का 100 असावी? किती असावी? 100 असावी ना. बरोबर उत्तर दिलं. तर मी जे काय बोलतो मग ते माझं पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये असेल, त्याच्याही पुढे आपण जाऊन थर्ड सेशन मध्ये ते सांगू. पण ग्रुप डिस्कशनमध्ये सुद्धा एक प्रकारचं आपण लोकांच्या पुढे प्रस्तुती करतो, प्रेझेंटेशन करतो. तर आपला हेतू काय असतो की आपण जे काय बोलत आहोत ते लोकांना कळलं पाहिजे. ज्या स्पीडने लोकांना ते कळेल त्या स्पीडने आपण त्याची मांडणी केली पाहिजे. आता ह्याच्यासाठी तुम्ही एक काम केलं पाहिजे. म्हणजे लहानपणापासून मला माझ्या गुरुजींनी शिकवलं होतं की कसं बोलावं, त्याची स्पीड किती असावी. तर आता तर टीव्हीचा जमाना आहे. माझ्या लहानपणी जेव्हा मी ऐकायला सुरुवात केली, कारण की आम्हाला शाळेमध्ये मी तुम्हाला सांगतो 62 मध्ये, 1962 तर 63 मध्ये दिल्लीला मी असताना टेलिव्हिजनवरती केमिस्ट्री, फिजिक्स आणि इंग्लिशचे लेसन्स टीव्हीवरती मिळत असत, ऑल इंडिया रेडिओ. परंतु त्याच्या अगोदर रेडिओवरती सगळं ऐकत असे, बरोबर. तर जर तुम्हाला तुमची स्पीड चांगली ही जर तयार करायची असेल तर रेडिओची बातमी ऐकायला शिका तुम्ही, बरोबर. आता आजकाल टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही पाहता की ज्या लोकांना ऐकू येत नाही त्यांना सांकेतिक भाषा असते का नाही. तर तुम्ही कधी पाहिलं असेल की टीव्हीच्या बातम्यांमध्ये सांकेतिक भाषा म्हणजे एक न्यूज रीडर असतात, पुरुष असेल किंवा स्त्री असेल कोणी, आणि एक त्या संकेतांनी, आपल्या बोटांच्या संकेतांनी ते सांगतात. तर काय स्पीडनी सांगतात हे जोपर्यंत आपण साध्य करत नाही तोपर्यंत आपण जे बोलत आहोत ते लोकांपर्यंत पोचणार नाही. म्हणून चांगली स्पीड हवी असेल तर तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे की रेडिओच्या बातम्या ऐकायला शिका. आता रेडिओच्या बातम्या का सांगतो की कारण आपण जेव्हा ते ऐकतो तेव्हा त्या आपल्याला समजाव्या असा त्यांचा हेतू असतो. म्हणून त्याच्यात खूप शिकण्यासारखं आहे. आलं लक्षामध्ये? आय होप आय एम क्लिअर. माझा मुद्दा स्पष्ट आहे मित्रांनो? ओके. तर पहिलं झालं काय स्पीड असावी, गती काय असावी. नंतर व्हॉल्यूम. आता कधी कधी काय असतं ग्रुप डिस्कशन मध्ये लोक खूप भावनावश होतात, कारण की एकदम आवाज खूप वाढतात, हमें ये करना चाहिए, ये हिंदुस्तान को जरूरत है. तर माझं म्हणणं असं की व्हॉल्यूम वाढवायची काही गरज नाही. तुम्ही जो मुद्दा सांगत आहात तो तुम्ही लो व्हॉल्यूम मध्ये पण लोकांच्या पुढे मांडू शकता. 5 किंवा 7 लोकांना आपण काही व्यासपीठावरती नाहीये, आणि त्याचे काही माईक वरती सुद्धा असलं ते सुद्धा लोक मोठमोठ्याने बोलतात.
तर व्हॉल्यूम कमी करा. नंतर असं पिच. आता पिच म्हणजे काय, एका शब्दानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, हे जे एका पाठोपाठ हे जे शब्द येतात तर ते कसे यावेत, तर हे तुमचं तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर कळेल. जसं मी तुम्हाला म्हटलं की एका मिनिटामध्ये 40 शब्द तुम्हाला बोलता आले पाहिजेत, तर ते लोकांना तुम्ही काय बोलत आहात हे कळेल. याला म्हणतात पिचिंग. आणि नंतर असो टोन. तर कुठलंही तुम्ही डिस्कशन करताना टोन तुमचा कसा असला पाहिजे, अतिशय संतुलित असला पाहिजे. चिडचिड करायची नाही, भावनावश व्हायचं नाही, अति उल्हसित पण व्हायचं नाही. आणि आपण कसं असलं पाहिजे, सुवर्ण मध्य मार्गाने, मॉडरेट ज्याला म्हणतात. पुढे, बी कन्सिडरेट टू द फिलिंग्स ऑफ अदर्स. ग्रुप डिस्कशनमध्ये नेहमी लक्षात ठेवा की इतर लोक जेव्हा बोलतात तर त्यांचे त्याच्या पाठीमागे भावना असतात, काही फिलिंग्स असतात. पण बऱ्याच वेळेला आपण काय म्हणतो, अरे हा काय बोलतोय, ह्याच्या भावना या फार भडकाऊ आहेत. असतील ना, पण त्याच्यावरती आपण भडकण्याची काही गरज नाही आहे, बरोबर. आपण त्याच्याविषयी अतिशय शांतपणे विचार करू शकतो. पण कन्सिडरेट म्हणजे काय, आपण त्यांच्या भावनांचा विचार करणं खूप आवश्यक आहे. सहनशीलता खूप पाहिजे ग्रुप डिस्कशनमध्ये. सहनशीलता, शांतपणे ऐकून घेणं, तर हे खूप आवश्यक आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागेल. तुमचा मित्रांचे तुम्ही ग्रुप बनवा आणि तिथे तुम्ही प्रॅक्टिस करा, ज्याला आपण म्हणतो रिहर्सल करा. एखादं जेव्हा तुम्ही स्टेजवरती नाटक बसवता, मग ते पथनाट्य असेल किंवा स्टेजवरती असेल, तुमचे डायरेक्टर काय सांगतात, अरे बाबा तू फार लवकर लवकर बोलतोयस, असं डायरेक्टर सांगतात. मग ते म्हणतात जोरात तू हळू बोल, तुझा आवाज लोकांना कळत नाहीये, कोणाचं साऊंड येतोय, काहीतरी आवाज येतो. एनिवे, तर आपण पुढे जाऊया आता. तर बी कन्सिडरेट टू द फिलिंग्स ऑफ अदर्स. तर इतरांच्या भावनांविषयी तुम्ही कन्सिडरेट राहा. तर तुमचा कोणाचा मोबाईल जर व्हायब्रेशन मोडवरती असेल तर तो सायलेंट करून टाका. पुढे, वेट टू गेट युअर टर्न. म्हणजे जोपर्यंत तुमच्या बोलण्याची पाळी येत नाही तोपर्यंत शांतपणे तुम्ही वाट बघा. वाट बघायला शिका. तुमची टर्न आली की तुम्ही जरूर बोलायचं आहे. आणि एक लक्षात ठेवा, इतर कोणी समोरचा बोलत असताना तुमचे त्यावेळी काही विचार आले तर तुम्ही पटकन तिचं टिप्पण करा की ह्या विचारावरती मला माझे विचार पुढे मांडायचे आहेत. तर जोपर्यंत तुमची टर्न येत नाही तोपर्यंत मध्येच इंटरप्शन करू नये. इंग्लिशमध्ये हा शब्द इंटरप्शन करणं. त्यामुळे काय होतं, इतरांची विचारांची शृंखला ही मोडते. पुढे, बी अन ॲक्टिव्ह अँड डायनॅमिक पार्टिसिपंट बाय लिस्निंग. डायनॅमिक म्हणजे काय, एक असतो फार झोपलेला असतो. काही लोक मी त्यांच्याकडे पाहतो असे ते डोळे असे मंद बंद झाले असतात. मला त्यांना विचारावं लागतं, तुम्ही काय ध्यानधारणा करताय काय. याचा अर्थ काय असतो की आपण लोकांच्याकडे जेव्हा त्यांना पुरेसं महत्व आणि लक्ष देत नाही, त्यामुळे लोक ते झोपायला सुरुवात करतात. तर तेही तुमच्याकडनं होता कामा नये. आणि ऍक्टिव्ह म्हणजे लक्षपूर्वक ऐकायला शिका. पुढे, टॉक विथ कन्व्हिक्शन. कन्व्हिक्शन म्हणजे तुम्हाला जो मुद्दा पटला आहे तो तुम्हाला व्यवस्थितरित्या मांडता आला पाहिजे. आणि तुमचं त्याच्याविषयी संपूर्ण समाधान झालेलं आहे आणि ज्याला आपण म्हणतो की ते तुम्हाला पटलेलं आहे, कन्व्हिन्स झालेलं आहे. आणि पुढे आहे कॉन्फिडन्स. आता बोलताना तुमच्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे. तो आत्मविश्वास केव्हा असतो, जर तुमचं ज्ञान त्याच्या बाबतीमध्ये पूर्ण असेल आणि ते जर तुम्ही प्रत्यक्ष केलं असेल तर कॉन्फिडन्स आपोआप वाढायला लागतो. म्हणून कॉन्फिडन्स करण्यासाठी संपूर्ण ज्ञान पाहिजे, खोलवर माहिती पाहिजे आणि प्रॅक्टिस केलं पाहिजे. आणि सेल्फ ॲश्युरन्स. सेल्फ ॲश्युरन्स म्हणजे तुम्हाला स्वतःला ॲश्युरन्स करता आले, मी जे मांडतो आहे ते योग्य आहे, हे मी चुकीचं कोणाला काही सांगणार नाही, कोणाची दिशाभूल करणार नाही. ठीक आहे मित्रांनो, स्पष्ट आहे. तुम्हाला हे आवडतं आहे का नाही आवडतंय, कसं वाटतंय? तुषार सर, सर. आणि महत्वाच्या टिप्स आहेत ह्या सगळ्या. धन्यवाद. त्यामुळे मुलांना ह्या निश्चितच धन्यवाद. थँक्यू सर. आता ग्रुप डिस्कशनमध्ये कुठल्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत कटाक्षाने, काळजीपूर्वक. तर पहिलं आहे बीइंग शाय. तर कुठेही प्रकारचं तुम्ही ग्रुप डिस्कशनला जाता तर तिथे मी कशाला सांगू, माझ्या सांगण्याने काय होणार आहे, जगामध्ये तर अनेक गोष्टी घडत असतात, माझ्या सांगण्याला काही महत्व नाहीये. म्हणून बऱ्याच वेळा लोक असे लाजरे बुजरे होतात. मराठीमध्ये हा शब्द आहे बुजरा. तर बुजरा असू नये व्यक्ती आणि नर्व्हस पण असू नये. माणूस नर्व्हस केव्हा होतो, जेव्हा आपण स्वतःविषयी संपूर्ण विषयाची माहिती नसते तेव्हा आपण नर्व्हस होतो. अरे मी सांगितलं बरोबर असेल का नाही, लोकांना आवडेल का,
बरोबर वाटेल का, तर नर्वस असू नये. आणि बिईंग आयसोलेटेड फ्रॉम अदर्स, म्हणजे इतरांच्या पेक्षा तुम्ही असे विभक्त राहू नका. बरोबर, जेव्हा एक बोलत असेल त्यांच्या तुम्ही डोळ्याकडे बघा, त्यांच्याकडे संपूर्ण लक्ष द्या. लोकांना कळलं पाहिजे की इतरांना सुद्धा इंटरेस्ट आहे. तर कधी आयसोलेशनमध्ये राहू नका, कारण की तुमच्याकडनं अपेक्षा आहे ग्रुप डिस्कशन मध्ये की तुम्ही ऐकल्यानंतर त्याच्यावरती तुमचे विचार तुम्ही मांडायचे आहेत. ठीक आहे. पुढे, इंटरप्टिंग अनदर पार्टिसिपंट बिफोर हिज हर सबमिशन्स आर डन. समोरच्या व्यक्तीचं जोपर्यंत बोलणं संपूर्णपणे संपत नाहीये तोपर्यंत मध्ये दखल देऊ नका, इंटरप्शन करू नका, किंवा त्यांना तू थांब, तुझं राहू दे, मी काय मुद्दा तो सांग, असं कधीही करू नये. कधी कधी काय असतं की आपल्या एखादी गोष्ट खूप पटलेली असते, आपण अति उत्साहाने त्यामध्ये इंटरप्ट करतो. तसं कधी होणार नाही याची काळजी घ्या. स्पीकिंग इन डिसफेवर. आता डिसफेवर म्हणजे कुठली गोष्ट तुम्हाला जर समाजामध्ये आवडली नाही, रुचली नाही, पटली नाही, तर आपण पटकन सांगतो नाही नाही हे असं होणं बरोबर नाहीये. आता हा तुमचा विचार असू शकतो, पण जगामध्ये फक्त केवळ आपण राहतो का? आपल्यापेक्षा इतरही लोक राहतात ना. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीवरती टीका टिप्पणी करणं आणि ती गोष्ट बरोबर नाहीये असं लोकांना पटवून देणं हे पण कधीही करू नये. स्टिकिंग टू युअर पोझिशन. आपल्या जागेवरती आपण अडियलपणे बसून राहतो, ज्याला आपण म्हणतो ना ऑब्स्टिनेट, स्टबन, मी मित्रांनो हलायला तयार नाही. बरोबर, तर असं कधीही करू नये. आपण अतिशय आयुष्यामध्ये शिकायचं आहे. नेहमी वेगवेगळे विचार आपल्याला कळले पाहिजे. ह्याच्यासाठी तुमचा आधी विचारांचा खुलेपणा पाहिजे, ऐकण्याचा खुलेपणा पाहिजे, सहनशीलता पाहिजे. हे खूप आवश्यक आहे. तर हे तुमचं ग्रुप डिस्कशन मध्ये तर विशेष करून ह्याची तुमच्यामध्ये कितपत जाण आहे, कितपत करू शकता, हे तुमच्याकडनं समोरचा व्यक्ती जो तुम्हाला असेस करतोय, परीक्षण करतोय, त्यांना हे जाणून घ्यायची इच्छा असते. कारण की आपण पाहतो कंपनीमध्ये बऱ्याच वेळेला जेव्हा एखाद्या डिपार्टमेंटमध्ये डिस्कशन असतं, आता उदाहरणार्थ समजा आपण असं धरून चाललं की मार्केटिंग आहे, उदाहरण देतो. तर मार्केटिंग म्हणजे कुठल्याही गोष्टीचं विक्री संघटना, ते मार्केटिंग असतं. तर मार्केटिंग, मी जर थोडं पाणी पितो मध्ये, मार्केटिंग काय करतं की आपण काही नवीन प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस आणली आहे, तर ती लोकांच्या पुढे मांडणी कशी करायची हे आपण करताना जर आपण आपले जे ग्राहक आहेत त्यांचं जर ऐकलं नाही तर आपल्या मार्केटिंगला त्याला काही खरा अर्थ नसतो. म्हणून मार्केटिंग, म्हणून तुम्ही काय करायचं, तुमच्या विचारांचं मार्केटिंग तुम्ही करायचं. म्हणून नेहमी आधी ऐकावे जनाचे. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं ऐकावे जनाचे, हे लक्षात ठेवा. आधी संत तुकारामांचं सांगितलं, आता समर्थ रामदास स्वामींचं सांगतं ऐकावे जनाचे, आणि मग तुमच्या मनाला काय योग्य वाटते तुम्ही जरूर मांडा तिथे. आणि मग तुम्ही म्हणा आता मी माझे विचार मांडू इच्छितो, आणि मग जे काय आहे तुमचे विचार तुम्ही समरी त्याची केली असेल ते व्यवस्थितपणे 2 ते 3 मिनिटांमध्ये मांडता आले पाहिजेत. कारण की टिपिकली मी पाहिलं आहे, जर 7 ते 10 लोकांचा ग्रुप असला तर तिथे जास्तीत जास्त 45 मिनिटं दिली जातात ग्रुप डिस्कशनसाठी. कारण की कंपनीकडे वेळ मर्यादित असतो, त्यांना अनेक लोकांना परीक्षण करायचं असतं, तर जास्त वेळ त्यांना तासनतास देता येत नाही. तर हे लक्षात ठेवा. मग ते टीव्हीचं माध्यम असू दे, रेडिओवरती तुम्ही पहा, टीव्ही किंवा रेडिओवरती सुद्धा डिस्कशन असतं, त्यांना एक अर्धा तासाचा वेळ असतो, त्याच्यामुळे त्यांनी आपली मतं मांडायची असतात. पुढे, फ्लक्च्युएटिंग व्ह्यूज, म्हणजे आत्ता मी एक म्हटलं, थोड्या वेळाने म्हणतो नाही नाही हे असं बरोबर नाही, तर तसं असावं. तर त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की एक प्रकारचं सातत्य पाहिजे. तुमची जी विचार मांडण्याची पद्धत आहे सारखं त्याच्यामध्ये, आता हे नंतर ते घडी घडी में बदलने की कोशिश मत करो. आपण म्हणजे काय करतो की दुसऱ्यांना खुश करायचा प्रयत्न करतो, तसं कधी करणं बरोबर नाहीये. डोंट मेक फन ऑफ एनी पार्टिसिपंट. समोरचा दुसरा कोणी व्यक्ती काही तर त्याचा काहीतरी उपहास करणं, ज्याला म्हणतात खिल्ली उडवणं, मस्करी करणं, असं कधीही करू नये. काय बोलताय, या बोलण्याला काय अर्थ आहे का वगैरे असं कधीही म्हणू नये. इवन इफ देअर व्ह्यूज आर डिसएग्रीबल, तुम्हाला त्यांचे मतं पटली नाहीत तरी त्याचा उपहास करू नये. अवॉइड रेफरन्सेस. तर कुठल्या गोष्टींचं तुमच्या सांगण्यामध्ये कुठल्या गोष्टींचा संदर्भ येऊ नये. पहिला आहे पॉलिटिकल, राजनीतिक दृष्टिकोन कधी आणू नका. तुम्ही कुठल्या पार्टीचे सदस्य आहात त्याचा ग्रुप डिस्कशनची काही संबंध नाही आहे. ती पार्टी किती चांगली आहे अथवा नाही इथे काही संबंध नाही आहे. पण लोक माझ्या पार्टीचं असं म्हणणं आहे हे समाजामध्ये करणं आवश्यक आहे. ह्या गोष्टी तुम्ही कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. आणि रिलिजियस,
धार्मिक भावना कधीही ग्रुप डिस्कशनमध्ये आणू नका. नंतर कास्ट, कुठल्याही प्रकारचं कास्ट ज्याला आपण म्हणतो जाती, ह्याचा कधी संदर्भ आला नाही पाहिजे. किंवा जेंडर, तर स्त्री आणि पुरुष हे 2 जेंडर आहेत, मेल आणि फिमेल, त्यांच्यामध्ये कधीही डिस्क्रिमिनेशन, दुजाभाव बोलण्यामध्ये येणार नाही याची दक्षता घ्या. मी पाहिले कधी कधी ग्रुप डिस्कशनमध्ये काही काही पुरुष म्हणतात, अरे हे काम स्त्रियांना जमणार नाही आहे. अशा विचार करणाऱ्या व्यक्तीला आम्ही हेतुपुरस्सर त्या माणसाने असं बोललेलं आहे म्हणून आम्ही त्यांना सिलेक्ट करत नाही. कारण की आज आम्ही जगामध्ये पाहिले, जे लोक व्यक्ती असा भेदभाव करतात स्त्री आणि पुरुषामध्ये, ते लोक समाजामध्ये चांगला रोल करण्यासाठी घातक आहेत, पोषक नाहीत. म्हणून अशा लोकांना आम्ही वगळतो, त्यांना आम्ही सिलेक्ट करत नाही. म्हणून कधी कधी स्त्रियांना हे जमणारच नाही किंवा पुरुषांना जमत नाही पण स्त्रिया अधिक चांगलं, तर असंही म्हणू नये. त्याच्यामध्ये कधीही स्त्री अथवा पुरुष हे कुठल्या प्रकारचं रेफरन्स तुम्ही आणू नये. पुढे, डोंट्स ड्युरिंग ग्रुप डिस्कशन, डू नॉट इंडल्ज इन सब ग्रुप कन्व्हर्सेशन. आता समजा तुमचं 7 लोकांचं ग्रुप डिस्कशन आहे, तर नेहमी एक लक्षात ठेवा की तुमचे ग्रुपचे एक असतात मॉडरेटर, बरोबर, जे प्रत्येक व्यक्तीकडे पाहत असतात, ज्यांनी विषय दिलेला आहे. तर नेहमी जसं आपण पाहतो पार्लमेंटमध्ये, तुम्हाला जे काय म्हणायचं आहे तर तुम्ही चेअरपर्सनला उद्देशून म्हटलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीकडे उद्देशून तुम्ही असं म्हणण्याची काही पद्धती बरोबर नाही. कोणाला आपण तिथे हेतू पुरस्सर, तू म्हणते ते बरोबर आहे, मला पटते, तू म्हणते मला मुळीच पटत नाही, असं कधीही बोलू नये. तुम्ही नेहमी चेअरपर्सनला ॲड्रेस करून म्हणावं की हा विचार मला तेवढासा संयुक्तिक वाटत नाहीये. तर सबग्रुप म्हणजे काय, आता कधी कधी काय असं ग्रुप डिस्कशन लोक जातात, तर त्याच्या अगोदर ते भेटले असतात, त्यांना वाटतं अरे हा माझा सवंगडी, हा माझा चांगला मित्र आहे, माझ्यासारखा विचार करतो. तर ग्रुप डिस्कशन बाजूला लोक आपापसात चर्चा करायला लागतात. तर असं कधीही एकापासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये असं कधीही करू नये. याला म्हणतात तुम्ही एक स्वतःचा ग्रुप बनवलेला आहे, तर असं कधीही करू नये. डू नॉट रिपीट अँड अवॉइड इररेलेव्हंट रेफरन्सेस. कोणी काही चूक बोलला असेल, संयुक्तिक बोलला असेल, तर त्याचा पुन्हा पुन्हा आपण कोट करणं, अशा रीतीने बोलणं बरोबर नाही आहे. ही गोष्ट समाजाला घातक आहे, हे आपण कोट करायची काही गरज नाही. कारण की त्या ग्रुपचे जे मॉडरेटर आहेत त्यांनी त्याची योग्य दखल घेतलेली आहे. तर आपण आपल्याला कुठली जबाबदारी दिली नाही की आपण कोणाला उगाच टाकाऊ किंवा टिकाऊ आहे हे सांगायची काही गरज नाही. मुद्दाम मी हे शब्द वापरतो. आणि ॲड्रेस युअर सेल्फ टू द इव्हॅल्युएटर, जे मी आता सांगितलं, जे ग्रुप डिस्कशनला इव्हॅल्युएट करतात, जे निरीक्षण करतात, त्यांच्यापुढे तुम्ही ते विचार मांडावे. ठीक आहे. पुढे, डू नॉट मेक ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स. आता हे खूप आवश्यक आहे. व्याकरण ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची, आता बऱ्याच लोक इंग्लिशमध्ये बोलताना म्हणतात शी डोंट नो. आता ही खूप उघड व्याकरणातली मी म्हणतो ही घोडचूक आहे. शी डज नॉट नो, आय नोज लोक म्हणतात, तर असं कधी होता का म्हणे आय नो. म्हणून व्याकरणाचा संपूर्ण अभ्यास करावा. म्हणून ह्यासाठी प्रॅक्टिस करणं. रेडिओवरती बातम्या वाचणारे कशा असतात, वर्तमानपत्रात कशा लिहिल्या जातात बातम्या, ह्या सगळ्याचा तुम्ही खूप अभ्यास केला पाहिजे. तर तुमचं व्याकरण हे बिनचूक होण्यासाठी तुम्हाला एक मदत होऊ शकेल. पण जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत आपल्या ते सहजगत्या येणार नाही आपल्या दैनंदिन बोलण्यामध्ये. फॉर युअर इंटरेस्ट द पॉइंट्स यू पुट अक्रॉस आर इम्पॉर्टंट. लक्षात ठेवा, तुम्ही जे पॉइंट्स सांगतायत ते महत्वाचे आहेत. तर ते माझ्या बोलण्याला काही आधार नाही आहे, आमच्या नशिबात असंच आहे, आमच्या बोलण्याला समाजामध्ये काही महत्वच नसतं, असंही मनात कधी विचार करू नका. तुमचे विषय आणि मुद्दे तुम्हाला महत्वाचे आहेत. व्हायटल केअर ड्युरिंग ग्रुप डिस्कशन. तर फार महत्वाची केअर, काळजी ग्रुप डिस्कशनमध्ये घेणं, ज्याला आपण म्हणतो बी असर्टिव्ह. म्हणजे तुमचा मुद्दा तुम्हाला उद्दामपणे मांडायचा नाही आहे, पण तो पॉझिटिव्हली मांडायचा, ज्याला म्हणतात असर्टिव्हनेस. बरोबर. एक असतो ॲग्रेसिव्हनेस म्हणजे आक्रमक पद्धतीने, आणि एक असतो असर्टिव्हनेस. तर तुम्ही म्हणू शकता ह्या गोष्टीचा मी अभ्यास केला आहे, मी ह्याचा डेटा कलेक्ट केला आहे, मला ही माहिती प्राप्त झाली आहे आणि त्या आधारे माझा असा विचार आहे, किंवा अमुक अमुक संस्थेने असं म्हटलेलं आहे, हे तुम्ही कोट करू शकता. परंतु त्याच्यावरती आपण आक्रमक होण्याची काही आवश्यकता नाही आहे. कोणाही वरती कुठल्याही माध्यमावरती आक्रमक कधी होऊ नका.
असर्टिव्ह पर्सन इज डायरेक्ट अँड ऑनेस्ट. जे तुम्हाला मांडायचे तर सरळ सरळ मांडावं आणि प्रामाणिकपणे मांडावं. बी केअरफुल अबाउट नॉट हर्टिंग अदर्स. इतरांचा सेल्फ रिस्पेक्ट, प्रत्येकाला आपला स्वतःचा मान असतो, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे मानहानी होणार नाही, कोणाला आपण दुखावणार नाही, याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. हे लक्षात ठेवा. कारण प्रत्येकाला माझं स्वतःचं हे खूप प्रिय असतं. त्यामुळे तुम्हाला तिथे मत पटलं नाही तर काय हरकत नाही. हा काही जगाचा अंत नाही आहे. दिस इज नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड. हे एक 10 मिनिटं 15 मिनिटाचं ग्रुप डिस्कशन आहे. तिथे तुम्ही मुद्दे मांडा. एखाद्या मुद्द्यावरती तुम्हाला त्याच्यावरती काही त्याला म्हणतात ना की प्रतिक्रिया नाही, पण प्रतिसाद मांडायचा तर अवश्य मांडावा. पण तिथे भांडाभांडी करायची काही गरज नसते. बी अ पेशंट लिसनर. खूप पेशन्स दाखवायला पाहिजे. बरं, ठीक आहे. लिसनिंग टू अनदर पर्सन इज वन वे ऑफ शोईंग एक्नॉलेजमेंट. इतर लोकांचं आपण जेव्हा ऐकतो, एक्नॉलेजमेंट म्हणजे काय? ॲप्रिसिएशन नाही. एक्नॉलेजमेंट म्हणजे मी ते जे म्हणत आहेत त्याचं मी योग्य ऐकलेलं आहे आणि दखल घेतलेली आहे. ते घेतल्यानंतर मग ते मला पटतं आहे अथवा नाही हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे, सांगणं किंवा न सांगणं. परंतु त्याच्याविषयी कधी भावनिक होऊ नका, भावनांच्या ओघात जाऊ नका, भावनेच्या आहारी जाऊ नका. पुढे यूज पार्लमेंटरी डिक्शन. आता हा एक शब्द आहे डिक्शनरी मधला, पार्लमेंटरी डिक्शन. पार्लमेंटरी म्हणजे आता आपण पाहतो की वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये पार्लमेंटमध्ये काय काय होतं. कधी कधी आपण पाहतो मी जर थोडंसं पाणी पितो. आज आपण पाहतो जगामध्ये वेगवेगळ्या पार्लमेंट्समध्ये मी अगदी हातापायीवरती आलेलं असतं, एकमेकांना मारामारीपर्यंत. म्हणजे केवळ आपल्या देशातही असं नाही, इतरही राष्ट्रांमध्ये असं होत असतं. पण पार्लमेंटरी शब्द म्हणजे जे शब्द सुसंस्कृत आहेत, जे लोकांना अवमान न करणारे आहेत, जे लोकांचा आदर करणारे आहेत, अशा प्रकारे वागणं, अशा प्रकारे बोलणं, याला म्हणतात पार्लमेंटरी. तर पार्लमेंटरी डिक्शन म्हणजे शब्दांचा उपयोग, कुठल्या प्रकारचे शब्द आपण वापरतो. वर्ड्स कॅन मेक फ्रेंड्स. आपण जे शब्द वापरतो त्या वापरामुळे आपण लोकांमध्ये मैत्री वाढवू शकतो. विथ राईट वर्ड्स, सुयोग्य शब्द वापरून आणि राईट टाइम, योग्य वेळी वापरून, टू गेट द इफेक्टिव्ह रिझल्ट. आपल्याला परिणाम साधायचा आहे, आपल्याला इतरांच्या पुढे आपलं मत मांडायचं आहे. तर इफेक्टिव्ह रिझल्ट म्हणजे काय की लोकांवरती तो प्रभाव पडला पाहिजे. मी जसं मांडलं की माझ्या मताने मी अभ्यास केला आहे की आपल्याकडे वन संरक्षण उदाहरणार्थ योग्य प्रकारे होत नाहीये, बरोबर, झाडांची तोड होत आहे, तिथे राहणारी जी बायोडायव्हर्सिटी त्याला म्हणतात, म्हणजे तिथे वन्य प्राणी पण राहतात आणि माणसं पण राहतात, त्यामुळे त्यांची हानी होईल, ह्याचं जर आपण अभ्यासपूर्वक मांडलं. आता आपल्याला दर ठिकाणी कोटेशन द्यायला लागतं असं नाही, पण आपण पेपरमध्ये वाचतो की बायोडायव्हर्सिटी त्यामुळे खराब होते, जे लोक तिथे जगतात त्यांच्या जीवनावरती आघात होतो. तर जर आपण वनसंरक्षण केलं नाही तर आपल्या समाजामध्ये त्याच्यामुळे घातक होऊ शकेल. हे आपल्या नीटपणे मांडता आलं पाहिजे. जर मी म्हटलं की नाही नाही मी फक्त अर्बनायझेशन, मला शहरीकरण फक्त करायचं आहे, तर आपण इतर प्रकारे समाजात जगणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत. तर असं होणार नाही, ह्याची आपण काळजी घ्यावी. बी ॲनालिटिकल. ॲनालिटिकल म्हणजे विश्लेषण. आपण जे बोलत आहोत बोलल्यानंतर विश्लेषण करू नका, हे लक्षात ठेवा. बोलल्यानंतर मग आपल्याला म्हणा अरे अरे मी असं बोलायला नको होतं, ह्याच्यामुळे काय होईल, ऑलरेडी नुकसान झालेलं आहे. आपण लोकांवरती कुठल्या प्रकारे आघात होईल असं आपण बोललेलं आहोत, किंवा आपल्या बोलण्यावरून लोकांना कळेल की हा माणूस समाजामध्ये राहण्याजोगा नाही आहे, समाजाला हा व्यक्ती घातक होऊ शकतो. म्हणून पहिल्यांदा विश्लेषण करायला शिका. मी काय बोलणार आहे, विश्लेषण म्हणजे काय योग्य आहे अथवा नाही, काय आत्ता बोललं पाहिजे, काय नंतर बोललं पाहिजे. समजा तुम्हाला एखादा विषय मांडला की समाजामध्ये नाट्य आणि सिनेमा हे आवश्यक आहेत किंवा नाही, असाही विषय मांडता येईल. तर हे नाट्य आणि सिनेमा यांचा समाजामध्ये खूप चांगला पॉझिटिव्ह उपयोग असतो, याला आपण म्हणतो ऑडिओ व्हिज्युअल. पण जर आपण नुसतं म्हटलं नाही नाही समाजामध्ये नाटक सिनेमामुळे लोकांची मनं खराब होतात, हा एकांगी दृष्टिकोन झाला असं मी तुम्हाला सांगतो. कधी एकांगी दृष्टिकोन असू नये, त्याच्याविषयी तुम्ही भावनावश होऊ शका. म्हणून विश्लेषण करा आणि फॅक्ट ओरिएंटेड.
तुम्ही जे काही सांगा त्याच्यामध्ये संपूर्णपणे वस्तुस्थिती तुमच्याकडे पाहिजे, म्हणून ज्याला आपण म्हणतो ऑब्जेक्टिव्ह पाहिजे, सब्जेक्टिव्ह नको. कारण की कुठल्याही गोष्टीचा चांगला आणि वाईट उपयोग हा नेहमीच असतो. जसं आपण म्हणतो की सर्जन जे वापरतात त्याला स्कॅल्पेल म्हणतात, की शरीरामध्ये जर सर्जरी करायची असेल तर शरीराचा एखादा भाग त्यांना कापून तिथे सर्जरी करावी लागते, पण त्याचा गैरउपयोग झाला तर कोणावरती त्याच्यामुळे हत्या पण होऊ शकते. म्हणून शब्द असं एक आहे की त्याच्यामुळे यात ते घातक होऊ शकतं किंवा पोषक होऊ शकतं. तर खूप विचार करून बोलावं. इट इज नेसेसरी टू मेक रेलेव्हंट पॉइंट्स. जे संयुक्तिक मुद्दे आहेत ते जरूर सांगा, विच कॅन बी सपोर्टेड विथ फॅक्ट्स अँड लॉजिकल अनालिसिस. अशाप्रमाणे तुम्ही करावं. ॲक्सेप्ट क्रिटिसिझम पोलाइटली. आता ग्रुप डिस्कशनमध्ये शक्य आहे लोक तुमच्या बोलण्यावरती क्रिटिसाइज करतील, पण ते शांतपणे ऐकून घ्या. इफ एनी मेंबर ऑफ द ग्रुप criticizes or disapproves a point, it is unwise to get upset or react sharply. समजा कोणी जर आपल्याबद्दल कुठल्या प्रकारे तीक्ष्ण प्रतिक्रिया मांडली तर त्याच्याविषयी आपण भडकणं काही आवश्यक नाही आहे. आपण आपलं विचार आणि मनस्थिती अतिशय शांत ठेवली पाहिजे. आपण शांतपणे म्हणू शकतो की तुम्ही असं म्हणलात पण माझा हा विचार असा नाही आहे, माझा विचार वेगळा आहे. पण मी जर तिथे भांडाभांडी करायला लागलो आणि त्याच्यामध्ये जर शाब्दिक कुठल्या प्रकारे भांडाभांडी झाली तर ती परिस्थिती विघातक होऊ शकेल. म्हणजे जो एक बोलला आहे तो तर हानिकारक आहे आणि जो त्याच्यावरती प्रतिक्रिया मांडतो तो पण हानी स्वतःसाठी आणि ग्रुपसाठी निर्माण करू शकतो. इन केस द क्रिटिसिझम इज बेसलेस, तुम्हाला जर वाटत असेल की ती निराधार आहे, जी क्रिटिसिझम तुमच्याबद्दल केली आहे त्याला आधार नाही आहे, तर तरी सुद्धा तुम्ही कुठल्या प्रकारे तुमची मनस्थिती खराब करू नका. द सेम कॅन बी पॉइंटेड आउट पोलाइटली. तुम्ही अतिशय पोलाइटली म्हणजे काय, प्रेमळपणे आणि नम्रपणे विनम्रपणे तुम्ही सांगू शकता की तुम्हाला असं वाटत असेल पण परिस्थिती अशी काही नाही आहे, असं तुम्ही तिथे मांडू शकता. म्हणून तिथे कुठल्याही प्रकारे भावनेच्या आहारी जाऊ नये. मॅक्सिमाइज पार्टिसिपेशन. आता तुम्ही तिथे पार्टिसिपेट म्हणजे सहभाग घ्यायला आला आहात तर तिथे नुसतं चुपचाप बसायला, हा ठीक आहे मी अमुक एक्स काय म्हणतात त्याशी मी सहमत आहे, एक्स बरोबर माझं मत मला काही योग्य वाटत नाही, सर्वात शेवटी सांगणं म्हणजे आपण ग्रुप डिस्कशनमध्ये सहभाग घेतलाच नाही. तुम्हाला ग्रुप डिस्कशनमध्ये का बोलवलं जातं, एखाद्या विषयावरती तुमची काय वेगवेगळी मतं आहेत हे तुम्हाला सुयोग्यपणे मांडता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठली गोष्ट योग्य आहे कुठली नाही आहे त्याचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साईड तुम्हाला व्यवस्थितपणे मांडता आले पाहिजेत. वन मस्ट ट्राय टू कंट्रीब्यूट. तर तिथे तुम्ही काय केलं पाहिजे, योगदान करणं आवश्यक आहे. फुल्ली पूर्णपणे करा, अर्धवट करू नका. चिअरफुली. चिअरफुली म्हणजे काय, अतिशय प्रसन्न मुद्रा ठेवा, कधी राग येऊ नका मनावरती. अँड स्टेडीली म्हणजे स्टेडीली म्हणजे कसं, तर आपण म्हणतो की तुमची एक स्पीड आहे बोलायची की 40 वर्ड्स पर मिनिट, तर ते स्टेडी ठेवा. कधी आपण फार हळूहळू बोलतो, कुठे आपण कमजोर होतो, कधी आपण रागावतो, जोरदाराने बोलायला लागतो, तर असं करू नका. स्टेडी ठेवा, योग्य गती ठेवा थ्रू आउट द डिस्कशन, जे तुम्ही चर्चा करता त्याच्यामध्ये. शो लिडरशिप एबिलिटी. आता लिडरशिप समाजामध्ये कोण करतात, जे आधी सर्वांचं ऐकतात, मग त्याच्यामध्ये ते विचार करून सांगतात की कुठली गोष्ट करणं योग्य आहे, कुठलं क्रमप्राप्त आहे, कुठलं केल्याने फायदा होईल, ह्याला म्हणतात लिडरशिप करणं. म्हणून शो लिडरशिप एबिलिटी. तुमच्यामध्ये जी गुणवत्ता आहे ती तुम्हाला दाखवता आली पाहिजे. ह्याच्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन घ्या. लिडरशिप वर्कशॉप तुम्हाला अटेंड करायला लागतील. अ ग्रुप डिस्कशन इज ऑल्सो इंटेंडेड. त्याचं काय आणखी एक येतो असं टू इव्हॅल्युएट युअर लिडरशिप क्वालिटीज. तुमच्यामध्ये नेतृत्व करण्याचे काय गुण आहेत ह्याचं पण परीक्षण केलं जातं ग्रुप डिस्कशनमध्ये. आता एक असे ग्रुप टास्क, आता असं डिफेन्स सर्व्हिसमध्ये एक ग्रुप टास्क दिले जाते. इव्हन आम्ही कंपन्यांच्यामध्ये ग्रुप टास्क देतो. एक आम्ही ग्रुप फॉर्म करतो आणि आम्ही पाहतो की ह्यांच्यामध्ये योजना कोण करतं, कामं कोण वाटून देतं, टाइम मॅनेजमेंट कोण करतं, कोण दुसऱ्याला बाजूला घेऊन त्याचे काय चांगले मुद्दे आहेत, काय योग्य ते सांगतो, ह्याला म्हणतात एक चांगलं नेतृत्व. पण जे लोक सर्वांच्या देखत इतर लोकांना टीका टिप्पणी करतात ह्याचा तर ते लिडरशिप करू शकत नाहीत. त्यामुळे तिथे चुकीच्या गोष्टी असल्या तरी सुद्धा त्या कशा सांगाव्या, आणि तिथे आपण डिक्टेटर नसतो की मला लीडर बनवलाय म्हणजे कोणी काय करावं हे मी सांगितलं पाहिजे, हे करणं सुद्धा योग्य नाही आहे. आपल्या हुकुमशाही नको आहे, हे लक्षात ठेवा. ऍक्सेप्ट अदर्स पॉइंट ऑफ व्ह्यू, त्याला आम्ही OPV म्हणतो, अदर्स पॉइंट ऑफ व्ह्यू.
अंडरस्टँड अ व्ह्यू. आता एक उदाहरण मांडतो की रेमेडियल इंग्लिश कम्युनिकेशन इज नेसेसरी फॉर कॉलेज स्टुडंट्स बिकॉज दे फेल इन कम्युनिकेशन स्किल टेस्ट. आता बघा, तुम्ही हिंदुस्थानच्या बाहेर आणि हिंदुस्थानमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात की तुम्ही त्या परीक्षामध्ये लेखी परीक्षा असते, मल्टिपल चॉईस क्वेश्चन पण असतात आणि कधी कधी डिस्क्रिप्टिव्ह असतात की दिलेल्या परिस्थितीबद्दल तुमचं काय व्ह्यू आहे ह्याचं तुमच्या विचारांच्या परीक्षणामुळे तिथे तुम्ही कुठली निवड करता, कुठल्या चॉईसची करता, आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला 85च्या पेक्षा जास्त मार्क मिळाले तर ते तुम्हाला पुढच्या इंटरव्ह्यूला बोलवतात. म्हणून इथे काय दाखवले की रेमेडियल इंग्लिश नाही, हे इंग्रज आमच्यावरती आलेले होते, त्यांनी आमच्यावरती हुकुमशाही केली, आम्हाला इंग्लिश नको आहे. पण आज आपण पाहतो की समाजामध्ये इंग्लिश ही भाषा अशी आहे की ज्याद्वारे आपल्याला ज्ञान प्राप्त होत आहे. पण याचा अर्थ असा नाही की इतर भाषा महत्वाच्या नाही आहेत. जसं आपण पाहतो की फ्रान्समध्ये त्यांना फ्रेंच भाषा प्रिय आहे, जर्मन लोकांना त्यांची जर्मन भाषा प्रिय आहे, जॅपनीज लोकांना जॅपनीज भाषा प्रिय आहे. पण अख्ख्या जगामध्ये आपण पाहतो की इंग्लिश भाषा ही एक माध्यम आहे जे कॉमन आहे सगळीकडे. तर ते स्टुडंट्सना, विद्यार्थ्यांना शिकणं आवश्यक आहे. तर आपल्याला नीट मांडता आलं पाहिजे. स्टेटस ऑफ लिटरसी, आपण म्हणतो की लोकांच्या मध्ये लिटरसी म्हणजे किती ते पढत आहेत, बरोबर, त्यांना कितपत शिक्षण मिळालेलं आहे, बरोबर, ज्ञानाचा प्रसार किती झालेला आहे, ते इज इन्क्रीज असं एक विधान केलं आहे की 30% पासून 70% वाढवता येतं, जे आपण पाहतो गेल्या काही वर्षात झालेलं आहे. कुठे? एम्प्लॉयमेंट सेक्टर्स म्हणजे नोकरी क्षेत्रामध्ये कुठे कुठे होतं? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इनेबल्ड सर्व्हिसेस, त्याला ITES म्हणतात. तर आज आपण पाहतो की ITES मध्ये आपलं जर चांगल्या रीतीने कौशल्य असेल तर आपण पुढे जाऊ शकतो. ह्याद्वारे आपल्याला आपले विचार मांडता आले पाहिजे. सम सजेशन्स. आता मी तुमच्या पुढे जे टिप्स मांडत आहे, तर मयूर आता किती वाजलेत मला सांगा, टाइम सांगा किती? 5:27. म्हणजे बरोबर 3 मिनिटं. माझी बॉडी लँग्वेज सांगते 4:30ला सुरू केलं, 5:30ला संपायचं आहे. तर इथे मी एक सुभाषित तुमच्या पुढे मांडू इच्छितो, तर कृपा करून लक्ष द्या. खूप जुनं सुभाषित आहे, मी लहानपणी हे ऐकलं होतं की केयू राणी न भूषयंती पुरुषम हारान चंद्रोज्वला न स्नानम न विलेपनम न कुसुमम नालंकृता मूर्धजा. आता ह्याचा अर्थ आधी सांगतो की पुरुष असो अथवा स्त्री असो, तर आपण बाहुदंडावरती म्हणजे मोराच्या आकाराचा काही दागिना घातलाय, ते भूषण करत नाही, ते आपल्याला सजवत नाही. गळ्यामध्ये हार घातलेले आहेत, तर काही मुलांना आवड असते की गळ्यामध्ये सोन्याची चेन घालून आपल्या शर्टच्या बाहेर घालतात, तर तसं करणे योग्य नाही. चंद्र उज्ज्वला असा एक हार असतो, तर तोही घालून काही फायदा नाही. न स्नानम, मी खूप छान अंगाला परफ्यूम मारून आलेलो आहे, त्याला सुद्धा काही अर्थ नसतो. किंवा केसामध्ये मी फार फुलं वगैरे लावली आहेत, त्याच्यामुळे काही होणं. मग कशामुळे होतं? वाणी एका समलंकर होती. वाणी म्हणजे जे आपण बोलतो, कुठल्या प्रकारची आपली वाणी आहे. थँक्यू, तुझा अर्थ समजला. वाणी एका, वाणी जी आपण बोलतो ते आपल्याकडे अलंकरण करतं, म्हणजे आपण कसे आहोत, आपल्यामध्ये काय चांगली गोष्ट आहे ते आपल्या लोकांच्या समोर दर्शवतं. समलंकर होती म्हणजे तो आपला एक प्रकारचा अलंकार आहे. कुठली वाणी? या संस्कृताधार्यते, त्या वाणीमध्ये सुसंस्कृत आहे, ती जर त्याच्यामध्ये असली तर आपल्या बोलण्याला जगामध्ये लोक मान देतील अथवा नाही, पण त्याचं लोक स्वागत करतील, ऐकून घेण्यासाठी तयार होतील, बरोबर. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, केयू राणी न भूषयंती पुरुषम हारा न चंद्रोज्वला न स्नानम न विलेपनम न कुसुमम नालंकृता मूर्धजा. मग कुठली पाहिजे? वाणी एक समलंकरोती पुरुषम या संस्कृताधार्यते. आणि सर्वात शेवटी क्षीयंते खलु भूषणानि सततम, जी अगोदर आभूषणं सांगितली सगळी नश्वर आहेत. मग कुठली आभूषणं राहणार आहेत? वाक् भूषणम. तुमच्यामध्ये जी वाणी आहे ती निरंतर राहणार आहे, ती चिरंतन राहणार आहे, ती नाशिवंत नाहीये. तर हे संस्कृत सुभाषित आग्रहपूर्वक मी तुमच्या पुढे सांगू इच्छितो. नेव्हर ट्राय टू ब्लफ और पास ऑफ और बुली. थापा मारणं, कुठल्या गोष्टी दमदाटी करणं, लोकांना बुली करणं, हे तू जरा राहू दे, मी काय सांगतो ते असा प्रकार कधीही करू नये. भले तुमचं योग्य विचार किती असेल ह्याच्यावरती लक्ष ठेवा. प्रॅक्टिस ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशन जर तुम्ही सातत्याने प्रॅक्टिस करा
रिहर्सल, प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. इंग्लिशमध्ये म्हटले प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. विथ फ्रेंड्स, तुमचे मित्र असतील, वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला तुमचा अप्रोच आयुष्याकडे काय आहे तो कळू शकेल, तुमचे जे सवंगडी आहेत त्यांना कळू शकेल आणि त्याच्यात आपण खूप शिकू शकू. रिमेंबर, स्पीच इज अ पॉवरफुल वेपन. आपण जे बोलतो हे खूप शक्तिशाली शस्त्र आहे, वेपन आहे, शस्त्र आहे, अस्त्र नाही. शस्त्र हातात असतं, अस्त्र हे दूर फेकलं जातं. तर शस्त्र आहे, इट कुड मेक ऑर ब्रेक, ज्याच्यामुळे आपण निर्मिती करू शकतो किंवा कुठली गोष्ट आपण घातक ती ठरू शकते. म्हणून जे आपण बोलतो त्याचा सुयोग्य वापर करा, की जेणेकरून तुमचे विचार तुम्ही लोकांच्या पुढे अतिशय विनम्रपणे मांडू शकाल. तर बस एवढ्या गोष्टी मला या 8 स्लाईडमध्ये दाखवायच्या होत्या. माझा स्लाईड शो संपलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही दिलेला वेळ होते, या वेळेमध्ये केलेला आहे. तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्ही स्क्रीन दाखवू शकता आता. तर कोणाचे काही प्रश्न असेल तर मला जरूर ऐकायला आवडेल. काही शंका असतील तर जरूर विचारा, प्रश्न असतील तर जरूर सांगा. हे कसं आहे काय मित्रांनो, काय असेल तर विचारा. हां, म्हणजे चांगला प्रश्न आहे. तर असं लक्षात ठेवा की समजा तुमचा 5 लोकांचा ग्रुप आहे, फॉर्म्युला सांगतो, आणि तुम्हाला जर सांगितलं आहे की तुम्हाला फक्त 30 मिनिटं दिलेली आहेत, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला 6 मिनिटं. पण प्रत्यक्षात तसं होत नाही, कारण की आधी एक सुरुवात असते, नंतर त्याची समरी असते, तर त्याला आपण वेळ दिला पाहिजे. बरोबर आहे? म्हणजे प्रत्येक व्यक्तीला 6 मिनिटं ही मिळतात असं नाही. त्यामुळे साधारणपणे 3 मिनिटात तुम्हाला तुमचं बोलणं आहे ते सुघटितपणे, सुसूत्रपणे मांडता आलं पाहिजे. असं तुम्ही गणित तुमचं स्वतःचं तयार करायचं. मग जे मॉडरेटर असतील ते म्हणतील, बाबा तुझं मला म्हणणं आहे ते अधिक ऐकायचं आहे, मी तुला आणखी 1 मिनिट देतो. तर साधारणपणे जर 5 लोकांचा ग्रुप आहे तर 6 पंचे 30, तर 30 मिनिटात ते उरकलं पाहिजे. पण आपल्याला तेवढा वेळ मिळत नाही 6 मिनिटं, तर साधारणपणे 3 ते 4 मिनिटात आपल्याला जे आपण काय सांगतो ते मांडता आलं पाहिजे. ठीक आहे, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. हां, म्हणून पूर्व तयारी करणं. ठीक आहे. ग्रुप डिस्कशनमध्ये नेहमी हे पण पाहिलं जातं की ग्रुप डिस्कशनला सुरुवात कोण करतोय, लीडरशिप कोण घेतो आहे. आपण नुसतं एकमेकाच्या चेहऱ्याकडे पाहतो, हा सुरू करेल, तो सुरू करेल, रमेश करेल, सुरेश करेल, पण त्याच्यामध्ये कोण आधी सुरुवात करतो ह्याला पण फार महत्त्व आहे. म्हणजे कुठल्या गोष्टीला सुरुवात करणं, फोड करणं हे महत्त्वाचं आहे. तर ह्याच्यासाठी तुम्हाला काही प्रॅक्टिस सेशन घ्यावी लागतील. आता मी ह्या ऑनलाईनमध्ये तुम्हाला काही टिप्स दिल्या आहेत, पण ह्याच्यासाठी तुम्हाला एक वर्कशॉप घ्यावं लागेल, अशी माझी तुम्हाला विनम्र सूचना आहे. हां हां, आपण 2 मुद्दे भेटले. ओके, जर एखाद्या जो काय समोर विषय आहे त्याच्यामध्ये 2 वेगवेगळे मुद्दे मांडण्यात आले आहेत, बरोबर. आता शक्यता आहे की त्या 2 मुद्द्यांच्या शिवाय तुमचा आणखी एक पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो, बरोबर आहे ना. त्यामुळे जो मुद्दा तुम्हाला पटला आहे त्याच्याविषयी तुमचा स्वतंत्र विचार काय आहे तो तुम्हाला मांडता आला पाहिजे. नुसतं मी यांच्याशी सहमत आहे हे ग्रुप डिस्कशन नाही. तर तो तुम्हाला का सहमत वाटतो, त्याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, काय उपयोगी गोष्टी आहेत किंवा काय नाही आहेत, हे तुम्हाला जर मांडता आलं तर तुम्ही तो मुद्दा तुम्हाला योग्य का वाटतो हे सांगता आलं पाहिजे. त्यामुळे दोन्ही मुद्दे तुम्ही नीट ऐकून घ्या आधी, आणि मग तुमचं त्याच्यातील विचार सांगता आले पाहिजे. ठीक आहे. सर, मला वाटतं की आता तुम्ही जे वर्कशॉप बद्दल बोललात ना, आता हे आपण ऑनलाईन येतो आहोत, मुलं 8, 10, 12 जी काही इंटरेस्टेड आहेत ती येत आहेत. वर्कशॉप जर घेतलं तर 1-to-1 इंटरॅक्शन मधून ग्रुप डिस्कशनचं एक मॉडेल तयार करू शकू आपण. अगदी. हा, त्या दृष्टीने आपण विचार करूया. तुषार सर, तुम्हाला काय वाटतं याच्यात? मी सहमत आहे तुमच्या विचाराशी. नाही, अगदी बरोबर आहे ताई. पण आता म्हणून तर मी 4-5 मुलांना समोर आता बसवलेलं आहे तिथे, आणि आता हा सेशन झाल्यानंतर एक 5 मिनिटं मी त्या मुलांना आणि सरांना घेऊन बसणार आहे आपला सेशन कम्प्लीट झाल्यानंतर, आणि हेच गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. मला असं वाटतं बेसिकली गेले 3-4 सेशन बघत असताना मुलींचं पार्टिसिपेशन नाहीये सर. तर थोडंसं त्यांना शोधून काढा, इंजिनिअरिंगची किंवा टेक्निकल बॅकग्राऊंडच्या मुली. मला हे जाणवलं प्रकर्षाने
मुली बरोबर. पण असायला हव्या आहेत. म्हणजे आपण फोकस करतोय की कॉग्निझंटच्या मॉक इंटरव्ह्यूच्या मुलांचा एक ग्रुप, पण ह्याच्यामध्ये आता जीडी घेत असताना जर टेक्निकल बाजूच्या, सायन्स बाजूच्या, इंजिनिअरिंग बाजूच्या किंवा कॉमर्सला सुद्धा ज्यांना इंटरेस्ट असेल, जर थोडेशा मुलींचा शोध घेऊन त्यांना पार्टिसिपेट करायला लावलं पाहिजे आणि ते वर्कशॉप करायला लावलं पाहिजे. करेक्ट. निश्चित निश्चित. कारण आता 50-60 मुली आपल्याकडे हॉस्टेलला राहायला आलेल्या आहेत टोटल. हो त्यातल्या हो 8-10 जणी तरी ग्रुप डिस्कशन हा आवडीचाच विषय आहे आपल्याकडे सगळ्यांना. निश्चितच पण निश्चितच ह्या निश्चित. शिस्तीने जर ग्रुप डिस्कशन करून घेता आलं हा. तर पुढच्या सगळ्या ग्रुप डिस्कशन्सला एक वेगळं रूप ह्या सगळ्या मुलांचं असू शकेल असं मला वाटतं. जरूर. निश्चितच. येस 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 येस. धन्यवाद, हार्दिक धन्यवाद. तुम्ही अतिशय छान कन्स्ट्रक्टिव्ह बाजू मांडलेली आहे त्याची. अगदी अगदी बरोबर. धन्यवाद मी- सुप्रिया जरा ताई. मला खुटखुटत होतं की अरे मुली कुठे गेल्या म्हणून असं होतं. म्हणजे इट्स नॉट अ जेंडर डिस्क्रिमिनेशन ऑर नथिंग, पण मला असं जाणवतंय की इतक्या पोरी जर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स वाटेल त्या फील्डमध्ये पुढे आहेत आपल्याकडे आणि आपल्या विद्यार्थिनी आहेत, हो, तर मग व्हाय नॉट, असा हा एक मुद्दा होता. निश्चितच निश्चितच. बरोबर आहे. Agree आता with कोणी जी विद्यार्थी असतील काही प्रश्न, आता असे छान सरांनी सांगितलं डूज आणि वाय Don'ts. नॉट, काय करायचं नाही काय करायचं, आणि खरंच खूप समर्पक होतं ते. जर नीट अभ्यास मुलांनी सगळा केला तर त्यांचा निश्चित आत्मविश्वास वाढेल की कशा पद्धतीने आपल्याला सामोरं जाणं अपेक्षित आहे. हां जी. तर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही विद्यार्थ्यांनी. ऑनलाईन कोणी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्यांनी पण, आणि आता समोर बसलेले विद्यार्थी. हो. हा बोला. माझ्या समोर जे 4 जण आहेत त्यांनी त्यांचे प्रश्न विचारले आहेत. आणखी काही बरं. प्रश्न आहे तुमचा? विचारा. तुम्हाला काही विचारायचं आहे तुमचं? ऑनलाईन असलेल्या मुलांनी जरा बोला. 2-4 एक प्रश्न येऊ देत जरा. तुमच्या मनातल्या शंका असतील त्या ते येऊ देत जरा पुढे. म्हणजे सुप्रिया ताई, इथे मी सांगू इच्छितो हां. की बऱ्याच वेळेला प्रश्न न विचारण्याची कारणं 2 असू शकतात असं मला वाटतं. हम्म, यात काही लोकांना सगळं समजलेलं आहे हम्म, किंवा काही जणांना त्याच्याविषयी काही आस्थाच नाही, म्हणजे आपण अनास्था. हम्म, जे काय चाललंय ते चाललंय. तुषार सरांनी काय केलं आहे, जो हो रहा है सो हो ही रहा है, और इसमें नया क्या होने वाला है. सर काय होतं माहितीये का, समजण्यापेक्षा अनास्था मला जास्त जाणवते बऱ्याच वेळेला. म्हणजे आपल्याच right. मुलांमध्ये अशी नाही, सर्वत्र. हो, कारण काय होतं की गुगल महाराजांनी आपल्याला एवढं ज्ञान देऊन ठेवलेलं आहे होय. की आपल्याला काय गरज आहे. हा. हो, तर तो अगदी, आहे अगदी. ना, तो फार म्हणजे त्याच्यामधला एक प्रॉमिनंट मुद्दा आहे सध्याचा. अगदी आपल्या अगदी मुलांना अगदी मी बरोबर. दोष देत नाही किंवा कोणालाही रागवत नाहीये, पण हा अगदी. सार्वत्रिक आहे. या. आणि असं तुम्ही जे आता अगदी म्हणलात बरोबर. की गुगल महाराजांनी दिलेलं आहे, हा. तर मी पाहतो की कुठलेही ग्रुप डिस्कशन अगदी कंपनीमध्ये असू दे, मार्केटिंगचं असू दे, प्रोडक्शनचं असू दे, तर तिथे कोणीही व्यक्ती थांबा मी गुगलला विचारून माझे हो. विचार सांगतो असं कधी अपॉर्च्युनिटी, संधी मिळणार नाहीये. त्यामुळे नाहीये. प्रत्येकाला आपले स्वतंत्र विचार हे मनात तयार केलेच पाहिजेत. हा, मग त्याची भीती असेल की मला हा, गुगलची मदत न exactly. घेता मांडायचंय. एक्झॅक्टली. त्याची हेच भीती आपल्या असू शकते ना सर. हेच आपल्या शिकणं आवश्यक आहे. तुम्ही अगदी बरोबर सांगितलं. नाही, मला ते जाणवतं. हो. कारण आम्हाला सुद्धा हळूहळू सवय लागते की काय असं वाटायला लागलं की एखादा शब्द अडला तर पटकन जा गुगल वरती, राईट. असं व्हायला लागलेलं आहे. शब्दकोशच कमी हो. पडतायत. बरोबर आहे. म्हणजे बरोबर आहे. इतके शब्द माहितीचे होते, आता काय आठवत नाहीयेत असं मला स्वतःला हे जाणवलं आता सगळं ऐकत असताना. अगदी की बरोबर आहे. मला त्याचा अभ्यास करायला हवाय आता शब्दांचा. खरं सांगताय तुम्ही. हो ना. व्हेरी रिअलिस्टिक. येस. तर हा विचार मुलांनी पण आता केला पाहिजे, तुम्ही धन्यवाद. सगळ्यांनी. अगदी, अगदी. आणि बस डिक्शनरी शब्दकोश हवाच, पण गुगलचा नको असं माझं म्हणणं आहे. अगदी. म्हणजे प्रॅक्टिसला पर्याय नाही. नाही नाही, बरोबर खरंय. बरोबर. हा. अगदी बरोबर. मग काय मंडळी बोलतात का नाही? हॅलो. हा. हा बोल. हा. तुमचं नाव सांगा आणि मग प्रश्न विचारा. सर, माझं नाव अभिषेक मांजरे. बोला अभिषेक. सर, मला प्रश्न असा होता की जर आपल्याला ग्रुप डिस्कशन मध्ये स्टार्टिंग आणि एंडिंग करायची असेल तर कशी करावी? स्टार्टिंग आणि एंडिंग करायची कशी करावी. ओके. हो. तर काही जनरल बोलण्यापेक्षा तुम्ही एक विषय सांगा, मग मी तुम्हाला ते उदाहरणासकट सांगतो की ह्याचं स्टार्टिंग आणि एंडिंग कसं करावं. तुमच्या मनात येईल तो कुठलाही एक विषय सांगा. तुम्ही तुमच्या मनात आता जी काही
सांगा. पर्यावरणावरती बोलायचं असेल तर पर्यावरणावरती बोलायचं असेल तर आपण असं धरून चालू की सध्या पर्यावरण आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी जाण का आहे, किंवा आपण असं म्हणू की असं आपण पाहतो, म्हणजे मी गेल्या 1-2 दिवसात पेपरमध्ये पण वाचलंय की पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा पर्यावरणामध्ये प्रदूषण वाढत चाललं आहे. तर पर्यावरणाविषयी हा तो तुमचा प्रश्न आहे, त्याचं स्टार्ट कसं करावं. तर सर्वप्रथम स्टार्ट करण्यासाठी मला लोकांच्या पुढे जर ग्रुप डिस्कशनमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर मी सांगू शकतो की पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरण आपल्याला का आवश्यक आहे, त्याची काळजी घेणं का आवश्यक आहे, आज पर्यावरणाविषयी चिंता का वाटत आहे, कुठल्या प्रकारची प्रदूषण आपल्या पर्यावरणात आलेली आहेत. मग ते ध्वनी प्रदूषण झालेलं आहे त्यामुळे पर्यावरण बिघडलं आहे का, एअर क्वालिटीमध्ये काही घातक झालेलं आहे. तर समजा हे दोन आपण घ्यायचं झाले तर असं मी म्हणतो की ध्वनी प्रदूषण, तर मला असं मांडता आलं पाहिजे की ध्वनी प्रदूषणामुळे जे आपण पाहतो की लोकांच्या कानावरती जे आघात होत असतात, आणि आपल्याकडे उदाहरणार्थ आपण पाहतो की हॉस्पिटल किंवा शाळेच्या बाहेर तुम्ही पाहता की एक पाटी लावलेली असते की इथे हॉर्न वाजवू नये, पण लोक त्याची कधीही काळजी घेत नाहीत आणि जोरजोराने हॉर्न वाजवत जात असतात, बरोबर. तर आपण जर ग्रुप डिस्कशनच्या सुरुवातीला म्हटलं की आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या गरजांचे वेगवेगळे व्यक्ती असतात, काही लोक सशक्त सुदृढ असतात आणि काही लोकांना कुठल्या प्रकारचा ध्वनी प्रदूषणामुळे त्रास होऊ शकतो, ह्याचा जर आपण सारासार विचार केला तर आपण आपलं पर्यावरण नीट सांभाळू शकू. हा एक प्रकार आहे ग्रुप डिस्कशनला सुरू करण्याचा. आणि सरते शेवटी जेव्हा सगळ्या वेगवेगळ्या लोकांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत तर आपण सांगू शकतो की समाजामध्ये पर्यावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आज ज्या अनिष्ट प्रवृत्ती आहेत, ज्या योग्य नाहीत, की आपण आपल्या सॉइलची काळजी घेत नाहीये, ध्वनीमुळे आपण काळजी घेत नाहीये, एअर क्वालिटी आपली सफर होत आहे, इवन विचारांचं प्रदूषण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचे आपण असं म्हणतो की वेगवेगळ्या आपल्या सहकार्यांचे विचार ऐकल्यानंतर आता आपण ह्याच्यावरती ठरवलं पाहिजे की ह्याच्यासाठी आपण प्रत्येक काय करणार आहे. हे जो तुमचा मॉडरेटर किंवा इव्हॅल्युएटर असतो त्यांची जाणून घ्यायची इच्छा आहे की तुम्ही त्याच्यावरती स्वतंत्र विचार काय करता. नुसतं समाजामध्ये करणं हे खूप आवश्यक आहे असं म्हणण्यापेक्षा तुम्ही त्याच्याविषयी काय करू इच्छिता, तुम्ही त्याच्याविषयी काय करी तुमची आहे, हे त्या इव्हॅल्युएटरला तुमच्याकडून तुम्ही स्वतंत्रपणे तुमचा विचार करता का हे जाणून घ्यायची इच्छा असते. तर अशा रीतीने तुम्ही कन्क्लुशन करू शकता. तुम्ही असं म्हणू शकता की सगळ्यांचं ऐकल्यानंतर मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने समाजामध्ये जाणीव ठेवली पाहिजे आणि आपण प्रत्येकाने पुढाकार घेऊन आपल्या जागी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपण पर्यावरण कसं सांभाळू ह्याचा आपण विचार नुसता करून चालणार नाही, तर आपण कृती पण केली पाहिजे. आणि मग तुम्ही सांगा की जर तुम्ही जर सॉईल, ज्याला आपण म्हणतो पर्यावरणामध्ये सॉईल पण आहे, जमीन आहे, तर तुम्ही असं सांगा मी स्वतः प्लास्टिकचा उपयोग टाळणार आहे उदाहरणार्थ, किंवा मी हॉर्न वाजवणार नाही, बरोबर बरोबर, किंवा माझं जर वाहन असेल तर त्याचं मी पोल्युशन अंडर चेक PUC करून घेत नाही, तर काय विघातक होऊ शकतं हे आपण जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आपण त्या कन्क्लुशनला काही येऊ शकत नाही. नाही तर मग काय होतं, आपण नुसतं आलो, 4 जण आले, अधांतरी काहीतरी सोडून दिलं, त्यातनं कुठल्या प्रकारचं जर आपण विधायक आपली सूचना मांडली नाही तर त्या डिस्कशनला काही अर्थ नाही. तर आपण प्रत्येक जण काय जबाबदारी घेणार आहे, समाजाचा एक आपण म्हणू की जाणीव ठेवणारा नागरिक काय करू इच्छितो हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर अभिषेक, मी हे तुझ्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय, तुला कसं वाटतं सांग मला. हो, अगदी एकदम बरोबर वाटलं सर. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर. हा, धन्यवाद. आणि कोणाला काही विचारायचं असेल तर कृपा करून विचारा. पुरेसे मुद्दे जर कव्हर झाले असतील आणि कोणालाही आता काही आत्ता विचारावं असं वाटत नसेल, कदाचित आपल्याकडे पद्धती मागून विचारतात, बरोबर, फोन करून, ईमेल करून, किंवा कधीतरी त्या ह्याच्यावरती मीडिया हातात असल्यामुळे त्याच्यावर येतात. तर जर 1-2 मिनिटात कोणाला बोलायचं नसेल तर आपण ही मीटिंग कन्क्लूड करूया असं वाटतं. आणि बेसिकली मला इथे धन्यवाद द्यायचे सर तुमचे की
मला पण अनेक गोष्टींचं कन्फ्युजन होतं. ग्रुप डिस्कशन, व्हॉट इज ग्रुप डिस्कशन? जनरली घेत होतो आम्ही, पण असं त्याला ज्या म्हणतो ना की एका व्यवस्थेने असं घेत जायचं, म्हणजे त्या मुद्द्यांवरून जे सगळे मुद्दे कव्हर झाले त्याच्यातनं असं लक्षात आलं की हे बोलायला हवंय, हे बोलायला नकोय, हे करायला हवंय, हे करायला नकोय, डूज अँड डोंट सगळे पुढे आले. आणि मग मुलांना जेव्हा समितीची सगळी हॉस्टेल सुरू होतील आणि ग्रुप डिस्कशनची सुरुवात होईल, तेव्हा हे आवर्जून मला मुद्दे मांडायला आवडतील तुमच्या बरोबर. परवानगीने, बरोबर. की हे अशा रीतीने आपण ग्रुप डिस्कशनला सामोरे जाणार आहोत, आता सुरू करूया, बरोबर. असं मला पर्सनली वाटलं. बरोबर. आणि मग तिथे फक्त माझी एक सजेशन आहे, जेव्हा आपण असं ऍक्च्युअल डिस्कशन घेऊ तर आपण एक पॅनल बनवूया इव्हॅल्युएटर्सचा, आणि मग प्रत्येक पॅनल मेंबर त्यांचं काय काय निरीक्षण आहे ते पार्टिसिपंटना सांगू शकेल, चालेल. है ना? हो हो. ओके, मग आता आपण हे कार्यक्रम संपवूया. हो आजचा? हो ओके ओके. तुषार सर बोलतात हो, काही? मी आहे इकडे. हा. तर संपूयात आपण कार्यक्रम. फक्त अभिषेकने जो प्रश्न विचारला होता त्यामध्ये एक सरांनी खूप छान सांगितलं त्याला उत्तर. फक्त इतर जण जे पार्टिसिपेशन जे काही बोलले असतील, अभिषेक म्हणजे तू कन्क्लूड करशील ज्या वेळेस, त्यावेळेस इतर जण जे काही बोलले असतील, एक दोन मुद्दे ज्यांचे पटलेले असतील, जे तुला आवडले, ते कन्क्लुजन मध्ये शेवटी मांडणं पण महत्वाचं राहतं या सगळ्याच्या बरोबरीनं, असं मला वाटतं. तर खूप छान सेशन झाला आत्ताचा. सरांनी अतिशय महत्वाचे मुद्दे त्यात केलेले. त्यांना हा रेकॉर्डेड सेशन असल्यामुळे आपल्याला निश्चित सगळ्यांपर्यंत त्याचा फायदा घेता येईल. आता जे काही पुढचे मुद्दे सरांनी सांगितले, आता काही 5-6 मुलं समोर आहेत, तर आम्ही आता ऑफलाईन मोडमध्ये एक 5-10 मिनिटं घेतो आणि मग त्यानंतर आम्ही थांबतो. तर आता आपण हा नक्कीच. कन्क्लूड करूयात सर. खूप खूप धन्यवाद, नक्कीच, तुम्ही thank- मोलाचा वेळ काढून आज इथे येता नेहमी आणि इतकं छान मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करता, त्याबद्दल समितीतर्फे खूप खूप धन्यवाद सर. तर आता सर्वांना आपण धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आभार. कन्क्लूड करूया. तर खूपच छान झालं. मला वाटतं आपण ऑफलाईन मोड मध्ये 5 मिनिटं बोलूयात. क्लोज झालेलं आहे ते सेशन. क्लोज करू. क्लोज केलं. तर तुम्हाला डिस्कशनचे मुद्दे कळलेत. आपण एक सरांचा एक 5-10 मिनिटं वेळ घेऊ इन पर्सन, कारण आता सरांची वेळ. तर प्रत्येकाने फीडबॅक थोडक्यात समोरासमोर द्यायला हरकत नाही. जरा बोलाल कसं वाटलं सेशन, तुम्ही ऐकला सरांचं सेशन, बरोबर आहे? आधी तुझं ओळख करून दे आणि स्वतःची, तू काय माझं नाव हितेश. मी मॉडर्न कॉलेज